चला ठीक आहे. चला बघा. सो एमपीएससी राज्यसेवा 2025च्या अनुषंगाने मेन्स म्हणजे मुख्य परीक्षेसाठी महत्वाचा असा सब्जेक्ट आहे आपला इथिक्स. हे आपल्याला माहिती आहे, कारण पेपर 4 म्हणजे जनरल स्टडी पेपर 4 यामध्ये जो इथिक्स हा सब्जेक्ट हा पूर्ण एक विषयच एक पेपर तो बनतो आहे. करेक्ट. आणि 250 मार्क आहे. त्या कारणाने या पेपरला तुम्हाला चांगल्या पद्धतीने कसं समजून घ्यायचं आहे, अभ्यास आपण सुरू करणार, पण त्यापूर्वी या सब्जेक्टची जी स्ट्रॅटेजी आहे आणि अप्रोच आहे, करेक्ट, आणि रोडमॅप काय असायला पाहिजे या विषयाला तयारी करण्यासंबंधित हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. लेक्चर शॉर्ट असणार आहे, पण अतिशय महत्वाचं आहे, ते तुम्ही डिटेल बघा. करेक्ट. आता सुरुवातीला बघा की आपला जो काही एक समजून घेण्याचा जो काही एक क्रम असणार आहे की काय आपण बघणार आहोत, तो अशा प्रकारे असणार आहे की सामान्य अध्ययन पेपर 4 ची रचना काय आहे ते आपण एकदा थोडक्यात बघूया. त्यानंतर आपण बघणार आहोत की नीतिमत्ता एक्झॅक्ट काय आहे. ठीक आहे. नीतिमत्ता पेपर जो म्हणतो आपण तो एक्झॅक्टली काय आहे, या पेपरमध्ये काय विचारलं जातं, काय अपेक्षित आहे राज्यसेवेला. करेक्ट. म्हणजे एक राज्यसेवा परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं. करेक्ट. आणि कशा पद्धतीने तुम्हाला हा विषय समजायचा आहे हे आपण इथे मग समजून घेऊ. त्यानंतर अभ्यासक्रमाचे आपण एक वेळा विश्लेषण करू की अभ्यासक्रम एक्झॅक्टली काय आहे. कारण बहुतेकदा काय होते, विद्यार्थी सरळ पुस्तक वाचायला सुरुवात करतात, पण त्यांना अभ्यासक्रमच माहिती नसतो. आणि हा अभ्यासक्रम जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यासला आणि तो माहिती असला, तर तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे त्या पुस्तकातनंही कुठलेही जे रिसोर्स तुम्ही वाचता आहात त्यामधनंही अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कळतं. म्हणून आपण ते बघूया. त्यानंतर पेपर हाताळण्याची रणनीती कशी असायला पाहिजे, कारण हा विषय बाकी विषयांच्या तुलनेत थोडा वेगळ्या पद्धतीने हाताळायचा असतो. म्हणजे या विषयाची तयारी ही मागील बाकी जे काही आपले सब्जेक्ट्स आहेत त्यापेक्षा थोडी वेगळी आहे. करेक्ट. तर ते आपण बघूया. तर सुरुवातीला आपण सुरुवात करणार आहोत सामान्य अध्ययन पेपर 4 ची रचना काय आहे त्यापासून. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपला हा जो पेपर आहे, ठीक आहे, इथिक्स म्हणजेच नीतिमत्ता ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, तर हा नीतिमत्ता, सचोटी आणि अभियोग्यता. करेक्ट. हा जो पेपर आहे आपला, तर हा पेपर आपला येतो जनरल स्टडी पेपर 4 मध्ये. करेक्ट. तर जनरल स्टडी पेपर 4 जो आहे त्यामध्ये हा पूर्ण असा विषय आहे, त्यालाच आपण म्हणतो आहे नीतिशास्त्र किंवा इथिक्स. आपण शॉर्टमध्ये समजून घेऊया. तर बघा, या पेपरमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते कशी विचारले जातात, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, तर एक लक्षात ठेवा की नीतिशास्त्र GS 4 च्या अंतर्गत जो आपला पेपर येतो त्यामध्ये 2 सेक्शन मध्ये प्रश्न विचारले जातात, सेक्शन ए आणि सेक्शन बी. ठीक आहे. आता सेक्शन ए म्हणजे काय? सेक्शन ए म्हणजे थेअरी. म्हणजेच काय की नीतिशास्त्र या संबंधीचे जे कन्सेप्ट आपण म्हणतो, करेक्ट, ज्या संज्ञा आहेत, ज्या संकल्पना आहेत, ते आपल्याला पहिल्या पेपरमध्ये विचारल्या जातात. करेक्ट. आता त्या सरळ विचारल्या जाणार किंवा काहीतरी तुम्हाला एखाद्या एक्झाम्पल थ्रू किंवा काहीतरी तुम्हाला असं एक प्रश्न बनवून दिला जाणार, त्याच्या थ्रू तुम्हाला तो विचारला जाणार. जसं की मानून चला दैनंदिन जीवनात जर काही चालतात, करेक्ट, जसं फॉर एक्झाम्पल आता इश्यू सुरू आहे आपला बांगलादेशमध्ये, हिंसाचार सुरू आहे. मग या हिंसाचारामध्ये आपण बघितलंय की खूप अशा गोष्टी घडल्यात ज्या घडायला नको होत्या. करेक्ट. तर मग अशा अनुषंगाने खूपदा प्रश्न डिझाईन केले जातात आणि तेच प्रश्न काय करतात, तुमची नीतिमत्ता चेक करतात. एका पद्धतीने तुम्ही त्या टॉपिकला घेऊन जो काही प्रश्न विचारला गेलाय त्या टॉपिकला घेऊन तुम्ही एक्झॅक्टली कसं विचार करता, नीतिशास्त्राच्या दृष्टिकोनातून तुम्ही कसे विचार करता, आणि त्या अनुषंगाने मग तुमचं काय समज आहे नीतिशास्त्राची किंवा तुमच्या आपण एका प्रकारे म्हणू की तुमचा जे एक ऍटिट्यूड असतो, करेक्ट, अभियोग्यता किंवा अभिवृत्ती जे म्हणतो आपण, ती कशी आहे, अशाच प्रयत्नातनं ती चेक केला जाते. आणि हा जो पेपर असतो त्यालाच आपण थेअरीचा पेपर म्हणतो. करेक्ट. आता या पेपरमध्ये या सेक्शन मध्ये टोटल 130 मार्काला प्रश्न विचारले जातात. एक लक्षात ठेवा. करेक्ट. कारण आपला हा जो पेपर आहे टोटल किती, 250 मार्काला आहे. 250 मार्कांपैकी सेक्शन ए ला तुमचे 130 मार्क आहेत. करेक्ट. आणि यामध्ये प्रश्न किती विचारले जातात, 6 प्रश्न विचारले जातात. आता या 6 प्रश्नाला सब क्वेश्चनही आहे, उपप्रश्नही आहेत. तर उपप्रश्न म्हणजे कसे, जसं मी तुम्हाला म्हटलं, आता इथे 6 प्रश्न विचारले जातात, म्हणजे क्वेश्चन 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे ते विचारला जाणार. पण त्याही पलीकडे प्रश्न 1 मध्ये तुम्हाला प्रश्न उपप्रश्न अ किंवा ब असे 2 प्रश्न असणार. कसं आहे की यामध्ये तुम्हाला प्रश्न 6 जरी विचारले चालले आहे, पण उपप्रश्न तुम्हाला प्रत्येकच प्रश्नामध्ये असतात. म्हणजेच काय की मिनिमम म्हणजे प्रत्येक प्रश्नात कमीत कमी 2 उपप्रश्न आहेत. एक लक्षात ठेवा. जसं प्रश्न क्रमांक 1 मध्ये तुमचा अ आणि ब 2 उपप्रश्न झाले. प्रश्न क्रमांक 2 मध्ये पुन्हा एकदा अ आणि ब अशा पद्धतीने 2 प्रश्न विचारले झाले. तर कमीत कमी 2 प्रश्न असतात. आता यामध्ये हा मागच्या 4-5 वर्षापासून हा पॅटर्न फिक्स आहे की प्रत्येक प्रश्नामध्ये 2 उपप्रश्न विचारले जातील. पण त्यामधला तिसरा जो प्रश्न आहे, म्हणजे तिसरा हा जो प्रश्न आहे त्यामध्ये तुमचे 3 उपप्रश्न असतात, अ, ब आणि क. म्हणजेच काय की 6 प्रश्न जे आहेत त्याचे 2 प्रत्येकी उपप्रश्न आहेत जवळपास. करेक्ट. म्हणजे 12 झालेत. पण त्यामध्ये तिसऱ्या प्रश्नामध्ये एक एक्स्ट्रा प्रश्न आहे.
करेक्ट. म्हणजे किती झाले 13. तर या पूर्ण पेपरमध्ये 13 प्रश्न असतात, इतकं लक्षात ठेवा. उपप्रश्न जर मी सर्व मोजले तर एकूण प्रश्न किती येतात? 13 प्रश्न येतात. आणि हे 13 प्रश्न प्रत्येकी 10 मार्काला आहेत. लक्षात घ्या, प्रत्येकी 10 मार्काला आहे. त्या कारणाने 13 गुणेला 10 आपला होतात 130 मार्क. म्हणून सेक्शन ए जो आहे तो 130 मार्काचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीला आपल्याला पेपरचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, तो कसा बनलेला आहे हे समजणे महत्वाचं आहे. आपण अभ्यास तर करणार आहोत, पण सुरुवातीला प्रश्न कसे विचारले चाललेले आहेत, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, पेपरचं स्ट्रक्चर कसं आहे हे समजणे अतिशय महत्वाचं असतं. म्हणून एकच लक्षात ठेवायचं आहे की सेक्शन ए जो आहे, थेरी ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये 13 प्रश्न विचारले जातात टोटल. तसे तर 6 प्रश्न आहे, पण 6 प्रश्नांचे उपप्रश्न जर विचारात घेतले तर 13 प्रश्न होतात टोटल. प्रत्येकी प्रश्न हा 10 मार्काला आहे आणि 10 मार्काला जर आपण गुणतो 13 प्रश्नाला तर 130 मार्काचा आपला हा सेक्शन ए बनतो आहे. करेक्ट. आता 250 पैकी 130 मार्क जर या सेक्शनला आहे तर राहिलेले 120 मार्क मग तुमचे सेक्शन बी ला आहे. सेक्शन बी जो आहे त्याला आपण केस स्टडीज म्हणतो. केस स्टडीज म्हणजे काय? बेसिकली तुम्हाला एखाद्या कुठल्या तरी कंडिशन मध्ये टाकल्या जाणार, म्हणजे की तुम्हाला अशी एखादी कंडिशन दिली जाणार, त्या अनुषंगाने मग तुम्ही कसं विचार करता ते प्रश्न तुम्हाला विचारले जातात. जसं तुम्ही कुठल्या जिल्ह्याचे कलेक्टर आहात, उपजिल्हाधिकारी आहात, किंवा एखाद्या कुठल्या संस्थेचे तुम्ही पदाधिकारी आहात, म्हणजे ते मोठ्या लेवलला जो काही अधिकारी असणार आहे, मग तिथे जर एखादी घटना घडली कुठल्याही प्रकारची, चांगली वाईट, मग तशा ह्याच्यात तुम्ही काय कराल, तुमचे जे अधिकार आहेत, तुमची जे जबाबदारी आहे, त्या अनुषंगाने तुम्ही कुठले पावलं घ्याल, अशा पद्धतीचे प्रश्न असतात, त्याला आपण केस स्टडीज म्हणतो. हे असते पेपर 2 ला, सॉरी सेक्शन बी ला. करेक्ट. एवढं लक्षात ठेवा. तर सेक्शन बी हा 120 मार्कांचा आहे आणि यामध्ये तुम्हाला 6 केस स्टडीज विचारल्या जातात. ठीक आहे. 120 मार्कांसाठी 6 केस स्टडीज आहे. यामध्ये उपप्रश्न वगैरे किंवा उप केस स्टडीज वगैरे असं काही नाही. यामध्ये 6 केस स्टडीज आहे. 6 केस स्टडीजला प्रत्येकी 20 मार्क आहे. करेक्ट. प्रत्येकी 20 मार्क आहे आणि 6 केस स्टडी म्हणजे किती झाले? 6 दुने 12 म्हणजे 120 मार्क. आणि अशा पद्धतीने आपला पेपर जो आहे इथिक्सचा, त्यामध्ये सेक्शन बी जो आहे त्यामध्ये 120 मार्क आहे. तर आशा करतो तुम्हाला ही शॉर्ट जे काही आपलं एक्सप्लेनेशन आहे, म्हणजे मार्कांचं गणित जे आहे ते तुम्हाला कळालेलं असेल. पुन्हा एकदा मी रिवाइज करतो. बघा, नीतिशास्त्राचा जो आपला जनरल स्टडी 4च्या अंतर्गत, सामान्य अध्ययन 4च्या अंतर्गत जो पेपर येतो, त्यामध्ये 2 सेक्शन असतात, सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन ए ज्याला आपण थेरीचा पेपर म्हणतो, ज्यामध्ये मूळ संकल्पना काय त्या विषयासंबंधित या संबंधीचे प्रश्न असतात. त्यामध्ये तो जो पूर्ण सेक्शन आहे तो 130 मार्काला आहे. 6 प्रश्न असतात, पण 6 प्रश्नामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं उपप्रश्न असतात. प्रत्येकी 2 उपप्रश्न आहे, पण तिसरा असा प्रश्न आहे ज्यामध्ये 3 प्रश्न विचारले जातात, म्हणजे एक एक्स्ट्रा प्रश्न होणार. तर 6 दुने 12 आणि तिसऱ्या प्रश्नातला एक एक्स्ट्रा प्रश्न म्हणजे 13. तर टोटल एकूण 13 प्रश्न होतात. प्रत्येक प्रश्न हा 10 मार्काला आहे, म्हणजे टोटल मार्क किती झाले आपले? 130. आता 250 मार्कांपैकी टोटल जो आपला इथिक्सचा पेपर आहे त्यापैकी 130 मार्क जर सेक्शन ए ला आहे, तर सेक्शन ए बी ला 120 मार्क असणार आहे, ज्याला आपण केस स्टडीजचा पेपर म्हणतो. करेक्ट. त्यामध्ये 6 केस स्टडीज विचारल्या जातात आणि प्रत्येक केस स्टडी ही 20 मार्काला विचारला जाते, म्हणजे 120 मार्क हे टोटल होतात. तर अशा पद्धतीने हे एक स्ट्रक्चर्ड आहे. आपण म्हणतो की त्या पेपरला कसं तुम्हाला विचारात घ्यायचं आहे की मला अभ्यास करताना किती केस स्टडीचा अभ्यास करायचा आहे आणि किती मला थेरीचा अभ्यास करायचा आहे. क्लिअर. तर इथेपर्यंत तुमचं कळालेलं असेल तुम्हाला. करेक्ट. त्यानंतर पुढे आपल्याला समजणे आवश्यक आहे की आता सेकंड जो पार्ट आहे आपला महत्वाचा, नीतिमत्ता विषय काय आहे एक्झॅक्टली. भरपूर विद्यार्थ्यांसाठी हा विषय नवीन आहे, कारण जे विद्यार्थी आता नव्याने राज्यसेवेची तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी तर हा नवीन आहे. मग अशा अनुषंगाने नीतिशास्त्र किंवा नीतिमत्ता आपण ज्याला म्हणतो, करेक्ट, हा विषय एक्झॅक्टली काय आहे हे आपण आता समजून घेऊया. आता बघा की मी तुम्हाला भरपूर टर्म्स अँड कंडिशन्स, टर्म्स अँड संकल्पना ज्या म्हणतो आपण, करेक्ट, कन्सेप्ट वगैरे हे समजून सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आणि त्यामधनं समजून सांगतो की नीतिमत्ता किंवा नीतिशास्त्र हा विषय एक्झॅक्टली आपल्याला कसा अभ्यासाचा आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीने तो अभ्यासायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तो कमीत कमी वेळेत चांगल्या पद्धतीने अभ्यासता येईल. आता बघा, हे कंडिशन आहे. या कंडिशन मध्ये काय होतं बघा की हा एक आपण म्हणू की नोकरदार असा हे आहे की तो आपल्या कामाला गेला. कामावरून येताना तो एकदम थकलेला आहे. मुंबईची लोकल ट्रेनचा आपण विचारात घेतो आहे की मुंबईला मानून चला की एक कोणतरी एम्प्लॉई आहे, तो आपल्या कामाला गेला आणि खूप थकून तो त्याला आपल्या घरी जायला निघाला आणि त्या जाताना तो लोकल ट्रेनमध्ये बसला. करेक्ट. आता तो लोकल ट्रेनमध्ये बसला म्हणजे त्याला सीट मिळाली, पण काही वेळानंतर तिथे एक महिला येते, ती काय आहे तर प्रेग्नेंट आहे. करेक्ट. आणि ती तिथे आली आणि त्याला म्हटलं की बाबा मला बसू द्या. करेक्ट. आता काय होणार, काय कंडिशन आहे बघा.
कंडिशन अशी आहे की हा जो व्यक्ती आहे तोही थकलेला आहे, ठीक आहे, तोही थकलेला आहे आणि ही जी महिला आहे ती तर काय आहे, प्रेग्नंट आहे. तर एका प्रकारे आपण म्हणू प्रेग्नंट असल्या कारणाने तिलाही बसण्याची गरज आहे. आता दोघांनाही बसण्याची गरज आहे कारण हा व्यक्तीही थकलेला आहे, त्यालाही गरज आहे, करेक्ट. त्याच पद्धतीने ही महिला जी प्रेग्नेंट आहे तिच्या कंडिशनला जर विचारात घेतलं तर तिलाही बसण्याची गरज आहे. मग अशा अनुषंगाने जेव्हा ती महिला त्या व्यक्तीला म्हणते की मला बसू देता का, करेक्ट, तर अशा वेळेस काय पॉसिबिलिटीज असू शकतात, तर 2-3 पॉसिबिलिटी आपण विचारात घेऊ शकतो. काय की हा काय म्हणेल की रिजेक्ट करेल, नाही म्हणणार, होऊ शकतं. पहिली पॉसिबिलिटी, तो नाही म्हणणार आणि नाही म्हणणार तर त्यातनं काय गैर आहे, काही नाही. गैर काय आहे, करेक्ट, काही नाही. तो ऍक्च्युअली त्याच्या सीटवर बसलेला आहे, त्यांनी जर नाही म्हटलं तर त्याचा काय इम्पॅक्ट होणार समजून घेऊया. पण तो नाही म्हणू शकतो, करेक्ट, पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय म्हणू शकतो तो, हो, करेक्ट, हो म्हणू शकतो. म्हणजेच काय, 2 कंडिशन ज्या आहेत त्या 2 कंडिशन पॉसिबल आहे, करेक्ट, ठीक आहे. नाही म्हटलं तर काय बिघडलं किंवा हो म्हटलं तर काय झालं, हेच यालाच आपण काय म्हणू शकतो, नीतिमत्ता समजणे म्हणू शकतो. आता बघा, उघड उघड तुम्हाला काय वाटणार की बाबा की एखाद्या महिलेला बसू देणे हे एक प्रकारे आपली जबाबदारी आहे. जर एखाद्या पुरुषाने एखाद्या महिलेला बसू दिलं तर चांगली गोष्ट आहे आणि त्यातल्या त्यात ती महिला जर प्रेग्नेंट असेल तर तिला बसू देणे आवश्यकच आहे. समजा जर त्यांनी नाही म्हटलं तर एका पद्धतीने आपण काय म्हणू शकतो की हा मनुष्य जो आहे तो, हा मनुष्य, समजा जर माणूस आला, तुम्ही व्यक्ती आहात, तुम्ही बघता त्या ट्रेनमध्ये उभे आहात किंवा बसले आहात दुसऱ्या सीटवर आणि तुम्ही हे दोघांना बघतायत की ती महिला या व्यक्तीला म्हणतं की बाबा मला तुझ्या जागेवर बसू द्या कारण मी प्रेग्नेंट असल्या कारणाने मला थोडं रेस्टची गरज आहे किंवा बसण्याची गरज आहे, करेक्ट. आता हे तुम्ही बघतात, अशा वेळेस समजा जर या व्यक्तीने नाही म्हटलं तर तुम्ही काय विचार कराल, तुम्ही विचार कराल की कसा मनुष्य आहे, स्वार्थी आहे, करेक्ट. तो एखाद्या महिलेची कंडिशनही विचारात घेऊ शकत नाही आहे, ती ऑलरेडी प्रेग्नेंट आहे, करेक्ट, आणि तिला बसूही देत नाहीये. मग अशा अनुषंगाने आपण म्हणू की त्यांनी नैतिक असं कार्य केलं म्हणून. तर तुम्हीच म्हणाल, तुम्ही स्वतः जे बघता आहात त्यातनं तुम्हाला काय वाटेल की नाही, तो नैतिकतेने वागला नाही. का नैतिकतेने वागला नाही, कारण त्याची नैतिक जबाबदारी होती की तिला बसू द्यायला पाहिजे होतं त्याच्या सीटवर, करेक्ट. पण तुम्हाला त्याची कंडिशन माहिती होती का, तोही तो ऑलरेडी थकलेला होता, खूप जास्त त्यांनी फिजिकल वर्क केलं होतं जिथे तो काम करत होता. मग अशा याच्यात त्या व्यक्तीने जर नाही म्हटलं तर त्याचं चुकलं का, तर मुळीच नाही, करेक्ट. कारण तोही तेवढाच थकलेला आहे, त्याचीही क्षमता नाही आहे उभी राहायची, कदाचित तो आजारी असू शकतो, हे तुम्हाला नाही माहिती. पण बघताना तुम्हाला काय वाटलं की नाही बाबा, त्या व्यक्तीने त्या महिलेला जर सीट नकारली याचा अर्थ त्याने आपली नैतिक जबाबदारी पार पाडली नाही, करेक्ट, ठीक आहे. आता बघा की जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही बघताना तुम्हाला त्या व्यक्तीची कंडिशन माहित नव्हती, पण हिची कंडिशन तुम्हाला विजिबल होती की ती प्रेग्नेंट आहे आणि या अनुषंगाने तुम्ही काय विचार केला की त्या व्यक्तीचं चुकलं, त्या व्यक्तीचं चुकलं. तर चूक किंवा बरोबर, चूक किंवा बरोबर, कळतंय तुम्हाला, चूक किंवा बरोबर हेच आपण जेव्हा विचारात घेतो किंवा डिसाईड करतो, हा जो चष्मा असतो बघण्याचा, करेक्ट, की कुठली एखादी घटना उचित आहे की अनुचित आहे, चूक आहे की बरोबर आहे, हे कुठल्या तरी एका आपण म्हणतो की मूल्यातून आपण ते विचारात घेतो, यालाच आपण म्हणतो इथिक्स. यालाच काय म्हणतो आपण, इथिक्स म्हणतो, करेक्ट. पण आता विचारात घ्या, आता मी चूक आणि बरोबर म्हटलं, पण याच्यात एक लक्षात घ्या, तो चुकला आहे का, ते तुमच्या दृष्टिकोनातून चुकला आहे तो. कारण का, कारण त्याची कंडिशन तुम्हाला माहिती नव्हती ना, करेक्ट. तिची कंडिशन तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्हाला वाटलं की तो व्यक्ती चुकलेला आहे. पण समजा जर तो व्यक्ती आजारी आहे, तो उभा राहू शकत नाही, त्याची उभा राहण्याची कंडिशन नाही आहे, थकून गेलेला आहे, मग अशा अनुषंगाने जर ती कंडिशन तुमच्या डोक्यात आली तर मग हे चूक आणि बरोबर हे टोटली कॅन्सल होतं, करेक्ट. हे चूक आणि बरोबर हे टोटली कॅन्सल होतं. का कॅन्सल होतं, कारण आता तुमच्याकडे 2 इनपुट आहेत की तो व्यक्ती आजारी आहे आणि ही महिला ही प्रेग्नेंट आहे. मग अशा याच्यात तुम्ही कोणाला चूक किंवा बरोबर म्हणू शकता, तर नाहीच म्हणू शकत कोणाला चूक आणि बरोबर, करेक्ट. का नाही म्हणू शकत, कारण त्या व्यक्तीचीही तितकीच गरज आहे आणि त्या महिलेचीही तितकीच गरज आहे आणि यालाच आपण म्हणतो द्वंद्व परिस्थिती, द्वंद्वता. द्वंद्वता म्हणजे काय की 2 गोष्टींमध्ये आता तुमचं कन्फ्युजन सुरू झालेलं आहे. कन्फ्युजन म्हणजे काय की कोण व्यक्ती बरोबर आहे, कोण चूक आहे, याच्यात कोणीच चूक बरोबर नाही आहे. जोपर्यंत तुम्हाला इनपुट माहित नव्हता, म्हणजे की तुम्हाला या व्यक्तीची कंडिशन माहित नव्हती, तोपर्यंत तुम्हाला वाटलं की तो व्यक्ती चुकला जेव्हा त्यांनी नाही म्हटलं तेव्हा, करेक्ट. नाही म्हटलं तेव्हा तो व्यक्ती चुकला. पण समजा जर तुम्हाला त्या व्यक्तीची कंडिशन माहिती आहे आणि त्या महिलेची कंडिशन माहिती आहे, तर अशा वेळेस तुम्ही त्या दोघांनाही चूक किंवा दोघांनाही बरोबर म्हणू शकत नाही.
अशा वेळेस तुमचा द्वंद्व होतो, ज्यालाच आपण म्हणतो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, कॉन्फ्लिक्ट ऑफ व्हॅल्यूज. करेक्ट. कॉन्फ्लिक्ट ऑफ व्हॅल्यूज म्हणजे काय, की आता तुम्ही डिसिजन घ्यायला थोडं असक्षम होऊन जाता अशा वेळेस, जेव्हा तुम्हाला दोन बरोबर मधनं चूज करायचं असतं. लक्षात घ्या, आता इथे दोन बरोबर मधनं जेव्हा तुम्हाला चूक किंवा बरोबर हे जेव्हा डिसाईड करायचं असतं, तेव्हा त्यालाच आपण म्हणतो इथिक्स. लक्षात घ्या, यालाच आपण काय म्हणतो, इथिक्स किंवा नीतिशास्त्र. तर नीतिशास्त्रात चूक किंवा बरोबर हे विचारात न घेता, किंवा नीतिशास्त्र हे चूक किंवा बरोबर यापेक्षाही जास्त दोन बरोबर मध्ये कोण बरोबर आणि कोण कमी बरोबर, यालाच आपण काय म्हणतो, नीतिशास्त्र. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे. चूक आणि बरोबर मध्ये तो तुम्ही इझिली सांगाल की हा चूक आहे आणि हा बरोबर आहे. करेक्ट. एकाने समजा कोणी एखाद्या कुत्र्याला दगड मारला, तर तुम्ही म्हणाल ही चुकीचं कार्य आहे. करेक्ट. चुकीचं कार्य आहे. पण मानून चला, तो कुत्रा जर एखाद्या लहान मुलीला जर चावायला आला असेल आणि त्याला जर दगड मारला, हे जर तुम्हाला माहिती आहे की तो लहान मुलीला मारायला आला, म्हणजे चावायला आला होता, आणि तुम्ही दगड मारला, तर आता काय झालं, आता चूक झाली की ती ऍक्शन. त्याने दगड मारला एखाद्या कुत्र्याला, तर चूक झाली का? नाही. कारण काय, त्यामागे दगड मारण्यामागे त्या व्यक्तीचं एक दुसरं काहीतरी एक पर्पज होता, एक काहीतरी त्याचं आपण म्हणतो ध्येय होतं, आणि त्या कारणाने तो चूक ठरत नाही. कळताय? करेक्ट. तो मुलीला तो कुत्रा कदाचित चावला असता, तो तिच्या अंगावर धावून चाललेला, पण त्यांनी दगड मारून त्याला दूर केलं. अशा वेळेस त्याची ऍक्शन ही चूक या चष्म्यातून आपण बघू शकत नाही, ती बरोबरच्या चष्म्यात चालली जाते, किंवा ती बरोबर ऍक्शन आपण ठरवतो. म्हणजेच काय, की कुत्र्याला दगड मारणे उगाच हे चुकीचं आहे. पण समजा जर तो कुणाचा चावा घेतो आहे आणि मग तुम्ही जर त्याला पळून लावताय दगड मारून, तर मग ती ऍक्शन तुमची चुकीची ठरत नाही, तर ती मग बरोबर जातं. आणि असे जे कन्सेप्ट आहे, यालाच आपण म्हणतो इथिक्स. की एखादी घटना घडत आहे, ती घटना ही कुठल्या गोष्टीला विचारात घेऊन केलेली गेलेली आहे, याला जेव्हा मी चूक किंवा बरोबरच्या दृष्टिकोनातून बघतो, तिथेच आपलं इथिक्स स्टार्ट होतं, नीतिमत्ता स्टार्ट होतं. करेक्ट. तर आता या एक्झाम्पल मधनं तुम्हाला एक समजलेलं असेल की बाबा त्या व्यक्तीने केलेली जी ऍक्शन आहे, ती ऍक्शन जर तुम्हाला त्या दोघांची परिस्थिती जर माहिती नाही, तर तुम्हाला डिसिजन घेणे, निर्णय घेणे हे कदाचित, तुम्ही जर निर्णय घेतला एका प्रकारे, तो कदाचित आपण म्हणू की खूप शालू असा होता. जसं इथे आपण त्याला सरसकट चूक म्हटलेलं, पण आपल्याला त्याची कंडिशन जर माहिती नव्हती, तर कदाचित तो तुम्हाला चूकच वाटणार. पण जेव्हा मला तर ती कंडिशन माहीत झाली दोघांची, करेक्ट, यांची म्हणजे महिलेची कंडिशन तर तुम्हाला उघड दिसत आहे, पण त्या व्यक्तीची कंडिशन तुम्हाला माहिती नाही, त्या पुरुषाची कंडिशन तुम्हाला माहिती नाही. मग अशा याच्यात तुम्ही जे निर्णय घेता, ते निर्णय कदाचित चुकीचे असू शकतात. करेक्ट. तुम्हाला बघताना तो निर्णय चुकीचा वाटू शकतो, बघताना तुम्हाला वाटू शकतं की नाही बाबा हा व्यक्ती चुकला. पण समजा जर त्याची कंडिशन जर तुम्ही विचारात घेतली, तर मग तुम्हाला समजेल की नाही, कोणीच चुकलेलं नाहीये, दोघंही बरोबर आहे. मग आता अशा अनुषंगाने मग काय डिसिजन घ्यायला पाहिजे होतं, त्यावरनं आपण त्यामध्ये सांगू शकतो की कोणी नैतिक जबाबदारी पार पाडली आहे किंवा कार्य केलेलं आहे. ठीक आहे. क्लिअर. तर म्हणजेच काय, की मला दोन गोष्टीमधनं, दोन बरोबर गोष्टीमधनं जेव्हा एक कुठलं तरी बरोबर निवडायचं असतं, त्यालाच आपण इथिक्स असं म्हणतो. ठीक आहे. क्लिअर. आता बघा, आता त्यांनी नाही म्हटलं. आता माणूस आला, तो व्यक्ती आजारी नाही आहे, करेक्ट, थकलेला आहे पण आजारी नाही आहे, उभा राहू शकतो. करेक्ट. म्हणजेच काय, की आता त्यांनी जर हो म्हटलं, तर आता तुम्ही बघताना काय म्हणाल की नाही, त्या व्यक्तीने खूप चांगलं काम केलं, त्याने एका प्रकारे आपली जबाबदारी पार पाडली. करेक्ट. जबाबदारी म्हणजे कुठल्या, जसं की फॉर एक्झाम्पल, की त्या व्यक्तीने या महिलेला जर बसायला जागा दिली, तो त्या व्यक्तीने, आपण असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये काय आहे, कंपॅशन आहे, किंवा एका प्रकारे आपण म्हणू शकतो सहानुभूती आहे. ठीक आहे. सहानुभूती आहे. सहानुभूती म्हणजे काय होते, सिंपती म्हटलं जातं त्याला. ठीक आहे. सिंपती. क्लिअर. सिंपती त्या व्यक्तीमध्ये आहे, सहानुभूती आहे, किंवा त्याहीपेक्षा वरची आपण एक व्हॅल्यू किंवा मूल्य म्हणू शकतो की त्या व्यक्तीमध्ये सहवेदना आहे. आता सहवेदना म्हणजे काय होतं, इंग्लिशमध्ये त्याला एम्पॅथी म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला एम्पॅथी म्हणतात. आता तुमच्या मनात आले असेल की सहवेदना म्हणजे सिंपती आणि सहानुभूती, सिंपती आणि सहवेदना, एम्पॅथी, यामध्ये फरक काय आहे? फरक हा आहे, एक लक्षात घ्या. सिंपती म्हणजे काय, सिंपल असं लक्षात घ्या की एखादा मुलगा, समजा जर आपण असं समजून घेऊया की तुम्ही गाडी चालवतात, एका चौकात तुम्ही थांबले आहात, रेड सिग्नल आहे, करेक्ट,
त्या कारणाने तुम्हाला गाडी चालवता चालवता अचानक एक लहान मुलगा दिसला जो 5-6 वर्षाचा आहे आणि बिचारा तो आपला भीक मागतोय. ठीक आहे, तुम्हाला पैसे मागतोय किंवा असं भीक मागतोय, काहीतरी त्याचं तो भुकेने कदाचित व्याकुळ झालेला आहे, त्या कारणाने तो लोकांकडनं पैसे मागतोय. जेव्हा तुम्ही त्याला बघता आणि तुमच्या मनात एक भावना येते, अरे रे वाईट आहे, करेक्ट, याच्यासोबत जे झालं ते वाईट झालं, करेक्ट. ही भावना म्हणजेच काय, सहानुभूती, सिंपती. म्हणजे त्याच्या जी कंडिशन आहे, त्याची जी परिस्थिती आहे, त्याबद्दल तुम्हाला जी एक म्हणतो की भावना निर्माण होते. ठीक आहे, वाईट भावना तुमच्या मनात, वाईट म्हणजे वाईट वाटतं तुम्हाला त्याबद्दल, करेक्ट, त्या परिस्थितीबद्दल, त्या मुलाच्या, त्याला आपण सहानुभूती म्हणतो, करेक्ट. पण सहवेदना म्हणजे काय, एम्पथी. एम्पथी म्हणजे काय, मानून चला की मीही गरीब होतो आणि एका वेळेला मलाही जेवायला मिळालं नव्हतं, करेक्ट, आणि जेवायला मिळत नव्हतं, पण मी आता मेहनत करून कदाचित मी सक्षम झालोय की मी स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या पैशाने माझा उदरनिर्वाह करतो, करेक्ट. पण एक वेळ अशी होती माझ्यावर की मला जेवायला मिळायचं नाही. एक टाइम, मला म्हणतो आपण 2 जो टाइम आपले जेवण असतात सकाळ संध्याकाळ, त्यापैकी आपल्याला सकाळचं जेवणच मिळायचं नाही किंवा रात्री मी उपाशी झोपायचो. तर अशा याच्यात आता मला त्याची जी भावना आहे ती आणखी चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो, कारण ती गोष्ट माझ्यासोबत घडलेली आहे. ती गोष्ट माझ्यासोबत घडलेली आहे. पहिल्या कंडिशनमध्ये असं काहीच नव्हतं, तुम्ही चांगल्या घरचे होतात, फक्त तुम्हाला तो दिसला मुलगा आणि त्याच्या वयानुसार तुम्हाला असं वाटलं की हा लहान मुलगा आणि बिचारा भीक मागतो आहे, तर ती भावना म्हणजे काय, सहानुभूती, सिंपती. पण समजा जर तुम्हीही त्याच वेदनेतून गेले असणार, तुम्ही जर त्याच स्थितीतून गेले असणार आहात, तर त्याची जी काही परिस्थिती आहे सध्याची, ती तुम्ही आणखीच चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता, स्वतः ती फील करता, करेक्ट. त्याला आपण म्हणतो सहवेदना, एम्पथी. म्हणूनच या शब्दामध्ये, मराठीमध्ये आपण जे सहवेदना म्हणतो, त्याच्या सह म्हणजे काय, की मला माझ्यासोबतही ती जी काही घटना आहे ती घडलेली आहे, ती परिस्थिती माझ्यावरही घडलेली आहे, तर त्याची परिस्थिती मी चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. त्याला म्हटलं आता सहानुभूती, सिंपती आणि एम्पथी. तर कदाचित हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती स्वतः थकलेला आहे आणि त्याला माहिती आहे की बसण्याची किती गरज आहे मला, आणि ही बसण्याची जी किंमत आहे ही त्याला माहिती आहे, कारण तो थकला होता. त्याच पद्धतीने आता तो जेव्हा या महिलेला बघतो, ती जी प्रेग्नेंट आहे, अशा वेळेस तिची ही स्थिती तो आणखी चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो, करेक्ट. कारण काय, कारण तिला किती बसण्याची गरज आहे हे त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे, की मी थकलेलो असताना मला किती गरज आहे बसण्याची. त्याच पद्धतीने ती महिला जेव्हा आपल्या बाळाला आपल्या पोटात कॅरी करत आहे, तेव्हा तिलाही बसण्याची गरज आहे. तो स्वतःही तिची जी काही एक परिस्थिती आहे तो समजून घेऊ शकतो आहे. त्या कारणाने त्याला आपण म्हणतो एम्पथी, सहवेदना. कळतंय तुम्हाला? तोही काय होता, तर एका प्रकारे आपण म्हणतो की स्वतःच बिमार होता किंवा स्वतःच खूप जास्त त्याला आपण म्हणतो की खूप थकलेला होता. मग अशा याच्यात त्याला जी गरज वाटतं बसण्याची, तीच गरज आता तो स्वतः समजून घेतोय की त्या महिलेला किती पाहिजे. याला म्हणतो आपण सहवेदना, करेक्ट. तर बेसिकली आपण याच ज्या टर्म्स असतात यालाच आपण इथिक्सच्या व्हॅल्यूज म्हणतो, मूल्य म्हणतो, करेक्ट. म्हणजे या तर प्रायमरी व्हॅल्यूज आहे ज्या ऍक्च्युली या घटनेत आपलं दिसत आहे. त्याही पलीकडे अजून कुठल्या अशा व्हॅल्यूज किंवा मूल्य आहे जे, समजा जर या व्यक्तीने तिला बसायला जर जागा दिली, तर तो सहवेदना म्हणजे त्याला एम्पॅथी आहे, हे मूल्य त्याच्यात आहे, हे आपण असं म्हणू शकतो, करेक्ट. त्याही पलीकडे आपण असं म्हणू शकतो की त्यामध्ये आपण एका प्रकारे म्हणतो की सेल्फलेसनेस. ठीक आहे, सेल्फलेसनेस म्हणजे यालाच म्हणतो आपण करुणा भावना. ठीक आहे, त्यालाच ऍक्च्युअली सेल्फलेसनेस किंवा त्यालाच आपण अल्ट्रुइझम म्हणतो. ठीक आहे, अल्ट्रुइझम, करुणा भावना. करुणा भावना म्हणजे काय, हे अतिशय महत्वाचं आहे. बघा, आता 2 मी तुम्हाला सांगितलं, सहानुभूती सांगितलं आणि सहवेदना सांगितलं. आता यापेक्षाही वर आणखी एक येतं, करेक्ट. आता एक गोष्ट तुम्हाला कळाली असेल की सिंपती आणि एम्पॅथी यामध्ये फरक काय. सहानुभूतीमध्ये तुम्हाला त्याच्या दुःखाविषयीची कदाचित जाण नसणार आहे, फक्त पाहून तुम्हाला वाईट वाटतं. पण एम्पॅथी, सहवेदनामध्ये तुम्हाला त्याच्या दुःखाची जाण असणार आहे आणि त्याच्या परिस्थितीबद्दलही तुम्हाला वाईट वाटतं, कारण ती परिस्थिती तुमच्यावरही होती, करेक्ट. पण यापेक्षाही आणखी एक वरची भावना आहे, ती भावना म्हणजे करुणा भावना, सेल्फलेसनेस आणि अल्ट्रुइझम. यामध्ये काय असतं, यामध्ये ऍक्च्युअली तो व्यक्ती फक्त ती वेदना जी आहे किंवा जी परिस्थिती आहे, तो फक्त त्याबद्दल त्याला वाईट वाटत नाही, तर त्यापेक्षाही एक म्हणजे काय, त्याबद्दल तो ऍक्शन म्हणजेच काय, कृती घेतो. तो काय करतोय, कृती घेतोय. कृती काय करतोय, तो स्वतः आता उभा राहणार आणि त्या महिलेला बसायला जागा देणार. याचा अर्थ काय, की तिच्या परिस्थितीबद्दल जाण असणे. ठीक आहे, याला आपण कदाचित एम्पॅथी म्हणू, सहवेदना म्हणू. पण आता तिची ही वेदना कमी करण्यासाठी जर तुम्ही कृती करता आहात, तर यालाच आपण काय म्हणतो, सेल्फलेसनेस, अल्ट्रुइझम म्हणतो किंवा कंपॅशनही म्हटलं.
ठीक आहे. आता कम्पॅशन अल्ट्रुइझम मी इथे तुम्हाला हे वर्ड तुम्हाला कॉमन वाटतंय, कदाचित मी यूज करतोय, पण यामध्ये फरक आहे. करेक्ट. मी आता हे पुढे जाऊन तुम्हाला डिटेल समजून सांगेल, पण आता सध्या तरी तुम्हाला या कंडिशन मधनं या विविध जे काही असे मूल्य आहे एखाद्या व्यक्तीचे ते आपल्याला कळत आहे. करेक्ट. त्याही पलीकडे आणखी तुम्हाला काय कळतंय यामधनं, समजा जर त्या व्यक्तीने तिला बसायला जागा दिली तर रिस्पेक्ट फॉर ह्युमन व्हॅल्यूज, रिस्पेक्ट फॉर ह्युमन व्हॅल्यूज. आता ह्युमन व्हॅल्यूजला रिस्पेक्ट करणे म्हणजेच काय, म्हणजे मानवी मूल्यांना एका प्रकारे आदर देणे म्हणजेच काय, याचा अर्थ असा होतो, मानवी मूल्यांना आदर देणे म्हणजे काय, की महिलांना आपल्याला काय करायला पाहिजे, मदत करायला पाहिजे, महिलांना बसायला जागा दिला पाहिजे, महिलाच्या पोटामध्ये आणखी एक जीव वाढतो आहे. करेक्ट. तर त्याच्यासाठी मला उठायला पाहिजे जेणेकरून तिला आराम भेटेल आणि त्या अनुषंगाने त्या महिलेच्या पोटात जो आपला बाळ आहे त्यालाही काय मिळेल, एका प्रकारे आराम मिळेल. करेक्ट. तर याचा अर्थ काय, की रिस्पेक्ट फॉर ह्युमन व्हॅल्यूज म्हणजेच काय, मानवी मूल्यांना एका प्रकारे आधार हाही त्यामधनं त्या व्यक्तीचा एक काय दिसतोय, मला व्हॅल्यू दिसतोय. तर अशा पद्धतीने कंडिशन एक आहे, पण त्यामध्ये आपल्या जीवनाच्या भरपूर असे मूल्य आपल्याला दिसत आहे. म्हणजेच काय, इथिक्स हा सब्जेक्ट हा मानवी व्यक्तीशी जुळलेला आहे. ठीक आहे. मानवी समाजाशी जुळलेला सब्जेक्ट आहे. तो कुठल्या प्राण्याशी जुळलेला नाहीये. प्राणी विचार करत नाही की बाबा त्या व्यक्तीला बसू द्यायचा आहे, नाही द्यायचा आहे. आता जर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर एखाद्या सिंहाने समजा जर एखाद्या हरिणाचा काय केलाय, शिकार केलेली आहे, मग आपण काय म्हणू, किती क्रूर आहे. करेक्ट. जसं आता मगाशी आपण दगड मारला, करेक्ट, कुत्र्याला दगड मारणे हा एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगितलं. त्यामध्ये उगाच कुणाला दगड मारणे, कुठल्या कुत्र्याला, कुठल्या जनावराला, ही जी काही कृती आहे एका प्रकारे ही कशी कृती आहे, क्रूरतेची कृती आहे. करेक्ट. पण समजा जर एखाद्या वाघाने किंवा सिंहाने एखाद्या हरणाला मारणे ही क्रूरतेची कृती आहे का, तर आपण ही जी काही व्हॅल्यूज म्हणतो, नीतिमत्ता म्हणतो, ती प्राण्याला लावू शकत नाही, कारण ते त्याचं नैसर्गिक जीवन जगण्याचं एक काय आहे, चक्र आहे. तर त्यांनी जर समजा मानून चला, त्यांनी जर समजा स्वतः आता ती क्रूरतेची भावना आहे बाबा एखाद्याची शिकार करणे, असा जर विचार करून जर त्यांनी शिकार न केली तर तो स्वतः मरणार. करेक्ट. तो स्वतः मरणार आणि त्याचं जीवन संपून जाणार. मग अशा याच्यात त्याला जीवन जगायचं आहे तर त्याला ती शिकार करणे आवश्यक आहे. याचा अर्थ काय, की शिकार नाही केली त्याच्याकडे उपाय नाही आहे त्याचं पोट भरण्यासाठी, त्याला ती करावंच लागणार आहे. पण मनुष्य तसा करू शकतो का, नाही. मनुष्याकडे उपाय आहे. मनुष्य हा कदाचित मानून चला की नॉन व्हेजिटेरियन असेल, म्हणजे की तो समजा कुठले त्याला जर नॉन व्हेजिटेरियन पदार्थ आवडत असतील आणि त्यांनी जर म्हटलं की नाही बाबा मला प्राण्यांवर दया करायची एका प्रकारे, ज्यालाच आपण भूतदया म्हणतो, आणि प्राण्याला मारलं नाही पाहिजे, मग मी आता काय करणार, प्राण्याला न मारता कदाचित मी व्हेजिटेरियन बनतोय, म्हणजेच काय की मी आता शाकाहारी बनतो आणि फक्त मी ज्या भाजीपाला असतात ते मी खाणार आहे. करेक्ट. याचा अर्थ काय झाला, की तुम्ही विचार केला आता की बाबा प्राण्याची शिकार करायची म्हणजे प्राण्याला एका प्रकारे मारून खायचं की नाही खायचं. करेक्ट. पण प्राणी नाही करू शकत असे. याचाच अर्थ काय झाला की इथिक्स जे म्हणतो आपण, नीतिमत्ता किंवा नीतिशास्त्र, हा विषय मानवी मूल्यांशी संबंधित आहे, तो अॅनिमल व्हॅल्यूज सोबत संबंधित नाही. मानवी मूल्य लक्षात घ्या, मानवी मूल्य अतिशय महत्वाचा हा शब्द आहे या सब्जेक्टसाठी, ना की तुमचं आपण म्हणतो की जनावरे जे काही म्हणतो आपण, ठीक आहे, प्राणी मूल्य नसतात ते. तर एक प्राणी मूल्य नाही, मानवी मूल्य आहे. क्लिअर. तर कदाचित तुम्हाला थोडी याच्यातनं एक हिंट मिळालेली असणार आहे की एक्झॅक्टली की आपल्याला कशा पद्धतीने विचार करायचा आहे परिस्थितीला घेऊन. ठीक आहे. चला पुढे आता नेक्स्ट. आता बघा, हा विषय खरोखरच नवीन आहे का, तर बिलकुल नाही. का नाही आहे, कारण आपला ऐतिहासिक जे काही एक आपण म्हणतो की आपलं एक इव्होल्युशन झालेलं आहे, तर एक उत्क्रांती झाली आहे, त्यामध्ये हा इथिक्स हा सब्जेक्ट ऑलरेडी होता. फक्त काय आहे, तो विषयाच्या स्वरूपात आपण नंतर तो एका प्रकारे अभ्यासाला सुरुवात केली. पण तो कसा होता, तर एक विचारात घ्या की आता आपल्या भारताचा जर आपण विचार केला, भारतीय संस्कृतीचा जर आपण विचार केला, तर वैदिक काळापासून आपली संस्कृती उदयास आलेली आहे. तर आता ज्या काही आपण आधुनिक जग बघतो तिथपर्यंत भरपूर अशा गोष्टी झालेल्या आहेत त्यामध्ये आपण नैतिक मूल्य पाहू शकतो. जसं वैदिक काळ, वैदिक काळामध्ये आपण बघितलं की वैदिक काळामध्ये जसं यज्ञ करणे म्हणजे एखाद्या गोष्टींची पूजा करणे, एखाद्या गोष्टीविषयीची श्रद्धा असणे, श्रद्धा बिलीफ, हाही काय एक प्रकारचं नैतिक मूल्य आहे. त्या पलीकडे कर्तव्य दक्षता. करेक्ट. त्याही पलीकडे सॅक्रिफाईस करणे म्हणजे काय, दान करणे. करेक्ट. दान करत होते
करेक्ट. त्याही पलीकडे आपण म्हणतो की डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे काय होतं, एका प्रकारे तुमचं चांगल्या पद्धतीने तुमचं हे असलं पाहिजे, दिवसात तुम्हाला काय करायचं आहे, कसं कर्तव्य करायचं आहे. करेक्ट. तर दान झालं, त्यानंतर कर्म झालं. तर अशा पद्धतीचे जे काही व्हॅल्यूज आहेत, ज्या काही मूल्य आहेत, हे आपल्याला वैदिक काळात पाहायला मिळतात. करेक्ट. त्यावेळेस यज्ञ केल्या जायचे. करेक्ट. यज्ञ करणं म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी असलेला बिलीफ. करेक्ट. त्या पलीकडे कर्तव्य केले जायचे, की तुम्ही कर्तव्य म्हणजे धर्म, ज्यालाच आपण त्यावेळेस धर्म म्हणायचो. करेक्ट. धर्म म्हणजे इथे धर्म नाही, जो धर्म आपण विचारात घेतो, हिंदू धर्म, बुद्ध धर्म किंवा मग जैन धर्म, तसा धर्म नाही. धर्म म्हणजे इथे होते कर्तव्य, कृती. करेक्ट. त्या पलीकडे दान आहे, कर्म आहे. करेक्ट. शिस्तबद्ध असं जीवन, ज्याला आपण डिसिप्लिन लाईफ म्हणतो, तर हे आपल्याला वैदिक काळात पाहायला मिळतं. त्या पलीकडे बौद्ध आणि जैन धर्म. तर बौद्ध धर्मामध्ये आपण बघितलंय की गौतम बुद्ध जे होते, यांनी आपल्याला अष्टांग मार्ग सांगितलेला आहे. त्याही पलीकडे पंचशील सांगितलेले आहे. हे काय आहे? एका प्रकारे जीवन जगण्याचे मार्ग आहे, ज्यातनं तुम्ही नैतिक असं जीवन जगू शकता. करेक्ट. ठीक आहे. त्याही पलीकडे करुणा भावना हेही सांगितलेले आहेत. करेक्ट. करुणा झालं तर आणि बऱ्याच काही. करेक्ट. त्याही पलीकडे जैन धर्मामध्ये आपण बघितलेलं आहे की खूप सारे असे काही व्हॅल्यूज आहे, मूल्य आहे, ज्याच्या थ्रू आपण एक नैतिक जीवन जगू शकतो, जसं की अस्तेय. ठीक आहे. त्याही पलीकडे अस्तेय झाला, अहिंसा. ठीक आहे. अपरिग्रह. ठीक आहे. म्हणजे कुठल्याच गोष्टीचा लोभ न करता स्वतः सगळी संपत्ती जमा न करणे, अपरिग्रह. ठीक आहे. अहिंसा, अस्तेय. ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याही आपल्याला जैन धर्म शिकवतो. हे काय आहे? हे एक चांगलं नैतिक जीवन जगण्यासाठीचे जे काही मूल्य आहे, ते आपल्याला जैन धर्मामध्ये किंवा बौद्ध धर्मामध्ये दिसतात. करेक्ट. त्याही पलीकडे आपण बघतो रामायण किंवा महाभारत, हे जे काही एक 2 मोठे महाकाव्य आहेत. करेक्ट. तर यामधनंही आपल्याला भरपूर नैतिकतेच्या गोष्टी पाहायला मिळतात. जसं की रामायणमध्ये आपण काय म्हणतोय, रामायणमध्ये राम जे होते ते स्वतः त्याग करून वनवासात गेले. करेक्ट. तर वनवासात गेले, तर त्यामध्ये राम यांची कोणती भावना दिसते? त्याग. करेक्ट. त्यानंतर जे त्यांची प्रजा आहे, तर प्रजाला निष्ठता असणे, प्रजानिष्ठता, त्यांच्यासाठी काय करणे, काय केले तर आणखी आपली प्रजा चांगलं होईल, आपल्या राज्याचं भलं होईल. ठीक आहे. त्याही पलीकडे कर्तव्य म्हणजे त्यांचे जे कर्तव्य होते त्यांच्या जीवनाविषयी, तेही त्यांनी पार पाडले. क्लिअर. तर अशा ज्या भावना आहेत, हे आपल्याला रामायणातनं पाहायला मिळते. क्लिअर. त्याही पलीकडे महाभारत तर असं म्हटलं जातं, हे नैतिकतेचे जे काही चांगले आणि वाईट सर्व गोष्टी आहेत, ते तुम्हाला महाभारतातनं शिकायला मिळतात. करेक्ट. महाभारतात आपण बघतोय की महाभारतात आपल्याला 2 जे काही घरातले जे वाद होते, ज्यातनंच मग पांडव जे होते त्यांनी मग कौरवांचा वध केला. हे कशासाठी? कारण तिथे कोण धर्म आणि अधर्म, ठीक आहे, याच्यात बरोबर होतं. धर्म म्हणजे काय? चांगले कृत्य. अधर्म म्हणजे काय? वाईट कृत्य. करेक्ट. तर म्हणजे धर्मता. त्याही पलीकडे तुमची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कर्तव्य, त्यामध्ये होतं. करेक्ट. तुम्ही जर कर्तव्य कराल तरच तुम्हाला फळ मिळणार. करेक्ट. तर ही गोष्ट, तर अशा पद्धतीने महाभारत झालेत किंवा मग रामायण झालेत किंवा बौद्ध धर्म झाला किंवा जैन धर्म झाला किंवा मग आपले वैदिक काळ झाला, हे सर्व आपल्या भारतीय संस्कृतीशी जुळलेल्या गोष्टी आहे आणि यामधनच आपल्याला नैतिक जीवन पाहायला मिळतं. मग हा विषय तुमच्यासाठी खरोखरच नव्याने आलेला आहे का? नाही. या गोष्टी तुम्हालाही माहिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गोष्टी ज्या मी सांगितलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या पेपरमध्ये यूज करायच्या असतात, वापरायच्या असतात, यांचे एक्झाम्पल द्यायचे असतात. करेक्ट. हे आपल्याला दिसत आहे की कधीचा काळ आहे हा काळ, आपण असं म्हणू की प्राचीन काळातला गोष्टी. मग त्यानंतर आपल्याला दिसत आहे की संत परंपरा, समाज सुधारक यांनीही भरपूर आपले नैतिक अशा गोष्टी ज्या आहेत त्या मानव जातीला सांगितलेल्या आहेत. जसं आपण जर म्हटलं संत परंपरेत आपण बघितलंय, संत परंपरेत जे होतं की धर्मनिरपेक्षता एका प्रकारे किंवा धर्मसहिष्णुता. ठीक आहे. धर्मसहिष्णुता. ही पलीकडे बंधुता. ठीक आहे. बंधुता, न्याय. करेक्ट. त्याही पलीकडे एका प्रकारे जे म्हणतो की समानतेची वागणूक. ठीक आहे. या गोष्टी कोणी सांगितल्या? या आपल्या संत परंपरेने सांगितलेल्या आहेत. करेक्ट. म्हणजेच काय, जेव्हा धर्मात तेढ होता तेव्हा सांगितले की धर्मसहिष्णुता असायला पाहिजे आपल्याकडे. करेक्ट. तेव्हा जातीत जेव्हा आपला समाज डिवाइड झालेला होता किंवा विभागणी झालेली होती, करेक्ट, त्यामध्ये आपल्याला न्याय आणि समानतेची वागणूक द्यायला पाहिजे आपण. अशा गोष्टी कोणी सांगितल्या? तर आपल्या संत परंपरेने सांगितलेल्या आहेत. तर या गोष्टी ऑलरेडी आपल्या भारतीय संस्कृतीत आहेत. करेक्ट. त्याही पलीकडे समाज सुधारकांनी भरपूर गोष्टी सांगितल्या.
जसं की काही असे आपले जे की वाईट असे आपल्या समाजात असे चलन होते, जसं की सती प्रथा. ठीक आहे, सती प्रथा ही बंद करण्यात आली. करेक्ट, त्यांनी त्यासाठी लढा दिला, बंद करण्यात आली. राजा मोहन रॉय हे त्याचे काय होते, एक प्रकारे पायनीर होते, ज्यांच्यामुळे त्यांनी ही गोष्ट धरून ठेवली आणि सती प्रथा हे बंद झाली. त्यामध्ये काय झालं, त्यामध्ये जे महिला होत्या ज्यांना चितेवर जायला लागायचं आणि जिवंत स्वतःला जळून घ्यावं लागायचं, त्यामधनं ही झालं. म्हणजेच काय, जसं मगाशी मी सांगितलं होतं की करुणेची जी भावना होती, ही भावना आपल्याला त्यामधनं दिसतं. ठीक आहे, न्यायाची भावना आपल्याला त्यामधनं दिसतं. करेक्ट, सतीप्रथा जशी बंद झाली त्यामध्ये करुणा, न्याय, समानता ही भावना आपल्याला त्यामधनं दिसत आहे. त्यानंतर आपण बघतोय की महात्मा गांधी, सत्य, अहिंसा, त्यानंतर आंबेडकर, बी आर आंबेडकर यांनी आपल्याला सांगितलं की समानता, न्याय हे किती महत्वाचे आहे. करेक्ट, त्यासाठी त्यांनी पूर्ण लढा दिलेला आहे. करेक्ट, त्याही पलीकडे आपल्याला दिसतंय की सावित्रीबाई फुले. ठीक आहे, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी, महिला शिक्षणासाठी एक महत्वाचं कार्य केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला काय दिसत आहे की शिक्षणासाठी महत्वाचं कार्य केलं, याचा अर्थ की दोन्ही पुरुष आणि महिला समान आहेत आणि त्यांनाही तितकाच हक्क आहे जेवढा पुरुषांना हक्क आहे, यासाठी त्यांनी लढा दिला. स्वतःच इतकं जे हाल अपेक्षा आहे त्या सहन करून त्यांनी दुसऱ्यांसाठी केला. म्हणजेच मगाशीची आपण जी काही भावना म्हटलं होतं, सिंपती, एम्पॅथी, करेक्ट, म्हणजे सहानुभूती, त्या पलीकडे आपली सहवेदना, करेक्ट, या गोष्टी त्यामध्ये आपल्याला दिसत आहेत. या सगळ्या गोष्टी कुठे आपल्याला दिसत आहेत, संत परंपरा, समाज सुधारक, हे आपल्या इतिहासाचाच भाग आहे, भारतीय इतिहासाचाच भाग आहे. मग हा विषय नवीन आहे का? नाही, याच गोष्टी तुम्हाला समजून घ्यायचा आहे. हा विषय कदाचित आपण बघा की समाज सुधारक हा इतिहासात अभ्यासतो, पण आता त्या इतिहासाच्या नॉलेजला तुम्हाला इथिक्सच्या नॉलेज मधनं आपल्या पेपरमध्ये उतरवायचं आहे. तसंच आपण संत परंपरा इतिहासात अभ्यासतो, त्याच गोष्टी आता तुम्हाला काय करायचं आहे की इथिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला अभ्यासात उतरायचं आहे. तर या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. त्याही पलीकडे पुढलं बघूया. पुढलं संविधानातील आधुनिक मूल्य, ज्याला आपण म्हणतो की आता आपला जो देश आहे ज्या रूल बुकनी चालतो त्यालाच आपण म्हणतो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, यामध्येही आपल्याला नैतिक मूल्य दिसतात. आणि हे नैतिक मूल्यही आतापर्यंत भारताचे जे की चांगले चांगले असे नैतिक मूल्य राहिलेले आहेत ऐतिहासिक दृष्ट्या, त्यातनच घेण्यात आलेले आहेत. आणि जागतिक नैतिक मूल्य यामध्ये आहे. जसं की नैतिक मूल्यात जर म्हटलं, महत्वाचे नैतिक मूल्य म्हणजे काय, न्याय, समानता, ठीक आहे, त्यानंतर बंधुता, करेक्ट, त्या पलीकडे आपण म्हणू की त्या पलीकडे पुढले जे आहेत कर्तव्य. कर्तव्य कशातनं दिसतं आपल्याला, फंडामेंटल ड्युटीज मधनं. हा अतिशय महत्वाचा भाग आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा. करेक्ट, त्याही पलीकडे आपण बघतोय की धर्मनिरपेक्षता. अशा सारखे जे काही मूल्य आहेत हे आपल्या संविधानात आहे. यापेक्षाही खूप चांगले चांगले अशी मूल्य आहेत ते आपल्या संविधानात दिलेले आहेत. म्हणजेच काय की प्राचीन भारतापासून तर आधुनिक भारतापर्यंत आतापर्यंतच्या ज्या गोष्टी आपल्याला माहित आहे त्यातनच आपल्याला आपल्या या सब्जेक्ट विषयी म्हणजे नीतिमत्ता, नीतिशास्त्र या विषयामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला लिहिता येतात आणि याच महत्वाचे आहे. करेक्ट, फक्त त्या समजताना आपल्याला नीतिशास्त्र या विषयाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू समजायचं. क्लिअर. त्यानंतर पुढे आता आपल्याला पुढे समजावून घ्यायचं आहे की नीतिमत्ता किंवा नीतिशास्त्र यामध्ये कुठले असे घटक आहेत ज्यावर प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, आता आपण थोडं सिलेबसला डिकोड करणार आहोत आणि बघणार आहोत की काय असे आस्पेक्ट आहे ज्यावर हा विषय बांधला गेलेला आहे किंवा तो डिझाईन करण्यात आलेला आहे. करेक्ट, तर पहिला महत्वाचं लक्षात घ्या की 7 असे घटक आहेत आणि हे 7 घटकावरच प्रश्न विचारला जातात. पहिला जो घटक आहे त्याला म्हटलं जातं नीतिशास्त्र व मानवी संबंध, इंग्लिशमध्ये त्याला इथिक्स आणि ह्युमन इंटरफेस म्हटलं जातं. म्हणजेच काय की नीतिशास्त्रामध्ये आपण अभ्यासतो की बाबा एखादी व्हॅल्यू ही का बरोबर आहे. करेक्ट, जसं की मी तुम्हाला सांगितलं सहिष्णुता. ठीक आहे, सहिष्णुता म्हणजे टॉलरन्स इंग्लिशमध्ये. मग हे टॉलरन्स हे का महत्वाचे आहे. करेक्ट, हे आपण अभ्यासतो. म्हणजे टॉलरन्स एक्झॅक्टली काय असतं. त्यानंतर मग टॉलरन्स आपल्या दैनिक जीवनामध्ये ह्युमन म्हणजेच काय मानवी संबंधामध्ये कसं महत्वाचं आहे. तर या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या इथिक्स आणि ह्युमन इंटरफेसमध्ये करतो. करेक्ट, त्या पलीकडे वृत्ती, दृष्टिकोन किंवा अभिवृत्ती. महत्वाचं म्हणजे अभिवृत्ती, ऍटिट्यूड. ठीक आहे, हा तुमचा ऍटिट्यूड कसा जन्मला. जसं फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती दररोज सकाळी 4ला उठतो, व्यायाम करतो, त्यानंतर तो आपले स्वतःचे कार्य स्वतः करतो आणि त्यानंतर जो आपलं जे काही प्रोफेशनल काम आहे त्यावर जातो, पुन्हा घरी येतो, पुन्हा आपले घरातले काम आटोपतो आणि पुन्हा तो वेळेवर झोपायला जातो. करेक्ट, हे जे काही डिसिप्लिन आहे, हा जो काही ऍटिट्यूड आहे हा कसा डेव्हलप झालेला आहे, कारण त्यांनी त्याच्या जीवनात डिसिप्लिन हे जे आहे, करेक्ट, हे डिसिप्लिन हे म्हणजेच त्याला आपण म्हणतो की एका प्रकारे चांगल्या पद्धतीने तुम्हाला वेळेनुसार काम करायचं.
करेक्ट. ह्या डिसिप्लिनमुळेच त्या व्यक्तीची अभिवृत्ती, ऍटिट्यूड हा बनलेला. करेक्ट. एखादा व्यक्ती हा खूप चांगल्या पद्धतीने कॉन्फिडेंटली बोलतो. का बोलतो? कारण त्याचा हा कॉन्फिडन्स का आलेला आहे? कारण त्याला त्याच्या नॉलेजवर, त्याच्यावर त्यांनी समजून घेतलेल्या गोष्टींवर त्याचा काय आहे, एका प्रकारे कंट्रोल आहे. आणि या कंट्रोल मधनच त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? ऍटिट्यूड असं म्हणतो. क्लिअर. त्या पलीकडे पुढला आहे अभियोग्यता. ठीक आहे. अभियोग्यता म्हणजेच त्याला ऍप्टिट्यूड म्हणतो आपण. ऍप्टिट्यूड. ठीक आहे. ऍटिट्यूड आणि ऍप्टिट्यूड यामध्ये फरक आहे. फरक सांगतो मी तुम्हाला. पण नागरी सेवांसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्य ही आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. पहिला आहे आपला नीतिशास्त्र आणि मानवी संबंध, दुसरा आपण म्हणतो ऍटिट्यूड, तिसरा आपला ऍप्टिट्यूड. ऍप्टिट्यूड म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल की एखादा व्यक्ती आहे तो जर चांगलं गाणं गाऊ शकतो, ठीक आहे, तर त्याच्यात गाणे गाण्याचे काय आहे, एका प्रकारे ऍप्टिट्यूड आहे. करेक्ट. तर आता ते ऍप्टिट्यूड कदाचित इतकं मोठं होईल की ते त्याचं एक स्किल्ड बनेल. करेक्ट. जसं फॉर एक्झाम्पल अजून जर मला सोपी भाषेत जर सांगायचं झालं तर मानून चला माझा आवाजच बरोबर नाहीये. माझा आवाजच इतका मोठा आहे की तो एखादं गाणं गाण्यासाठी सुटेबलच नाहीये. तर याचा अर्थ काय की माझ्यामध्ये ऍप्टिट्यूड नाही, माझ्यामध्ये ती क्षमता नाही. लक्षात घ्या. गाणे गाण्याची काय नाही, क्षमता नाही. तर क्षमता असणे किंवा नसणे यालाच आपण काय म्हणतो? ऍप्टिट्यूड म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल की एखादा व्यक्ती चांगला क्रिकेटर बनू शकतो. तो कधी बनणार? जर त्याचे शारीरिक सगळ्या गोष्टी बरोबर असणार तर. करेक्ट. जर एखाद्या क्रिकेटर बनायचं असेल, आता असं म्हणू शकत नाही आपण की बाबा चांगले जर शारीरिक कंडिशन नाहीये तर क्रिकेटर बनू शकत नाही. आपण बघितलंय की आपल्याकडे जे काही विकलांग असतात, फिजिकली हँडिकॅप, त्यांचे क्रिकेट होतं. पण मी तुम्हाला म्हणतोय की जर तुमचे हातपाय चांगले आहेत तर तुम्ही खूप रनिंग फास्ट करू शकता. करेक्ट. तर क्रिकेट सोडून देऊ, आपण रनिंगचं घेऊ. ठीक आहे. तर रनिंग जर तुम्हाला करायची असेल तर तुमचे दोन्ही पाय सुदृढ असायला लागणार. करेक्ट. समजा जर तुमच्या पायामध्ये जर काहीतरी इजा झालेली आहे तर तुम्ही रनिंग करू शकत नाही. करेक्ट. बट म्हणजेच काय की तुमच्यामध्ये ऍप्टिट्यूड आहे की नाही रनिंग करण्याचं किंवा धावण्याचं, हे कशावर डिसाईड होत आहे? तुमच्या फिजिकल स्टेटवर डिसाईड होत आहे किंवा तुमच्या एका प्रकारे ॲबिलिटीवर डिपेंड होत आहे, क्षमतेवर डिपेंड करताय. आणि यालाच आपण काय म्हणतो? ऍप्टिट्यूड म्हणतो. जरी तुमच्याकडे ऍप्टिट्यूड आहे, करेक्ट, पण तुम्ही जर प्रॅक्टिस केली नाही तर ते ऍप्टिट्यूड काही कामाचंच नाही. करेक्ट. तुम्ही हुशार आहात म्हणजे आपण म्हणतो ना की काही विद्यार्थी इनबॉर्न खूप हुशार असतात. इनबॉर्न हुशार असणे म्हणजे काय की त्यांनी त्या गोष्टीवर प्रयत्न करून एक प्रकारे कंट्रोल आणला आहे. त्या कारणाने तू चांगलं गाणं म्हणू शकतो, चांगला धावू शकतो, चांगला क्रिकेट खेळू शकतो. करेक्ट. विराट कोहली. करेक्ट. त्यांनी ते विराट कोहलीमध्ये ऍप्टिट्यूड होतं, पण ते ऍप्टिट्यूड त्यांनी आणखी आउटशाईन केलं आणि त्या कारणाने तो एक वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर बनला. करेक्ट. म्हणजेच काय, हे असतं ऍप्टिट्यूड. पण क्रिकेटर चांगला बनला आणि त्याच ऍप्टिट्यूडचा तो आता वापर करून कित्येक मॅच त्याने जिंकून दिलेले आहेत. करेक्ट. खूप सारे असे क्रिकेटर आहेत जे कदाचित खेळायला खूप चांगले आहेत पण तो जिंकून देतोय का? नाही. तो जेव्हा गरज असते तेव्हा त्याची विकेट पडताय. म्हणजेच काय, त्या व्यक्तीमध्ये ऍप्टिट्यूड तर होतं पण ऍटिट्यूड नव्हता. कळतंय तुम्हाला? करेक्ट. म्हणजेच काय, अंडर प्रेशर कंडिशन तो कसा खेळतोय. करेक्ट. विराट कोहली चांगला क्रिकेटर आहे, त्याच्यामध्ये टेक्निकल सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. करेक्ट. तो मॅच जिंकून देतो जेव्हा गरज असते तेव्हा. पण त्याच वेळी जर एखादा दुसरा क्रिकेटर आहे तोही तेवढाच पोटेन्शियल आहे जेवढा विराट कोहली आहे, पण तो अशा कंडिशनमध्ये आउट होऊन जातो. का? कारण त्याच्यामध्ये ऍप्टिट्यूड तर आहे पण ऍटिट्यूडची कमी आहे. तर अशाच गोष्टी आपल्या कुठे नागरी सेवांमध्ये आपल्याला अभियोग्यतेसाठी आवश्यक असतात, ते आपण अभ्यासणार आहोत. त्याही पलीकडे भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. आता इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय? बेसिकली असं समजून घ्या की मी कुठल्या तरी एका पलटण, म्हणजे की मिलिटरी मधलं आपलं समजून घ्या की पलटणचा मी कोण आहे, त्यांचा एक उच्च अधिकारी आहे. ठीक आहे. ठीक आहे. उच्च अधिकारी म्हणजे काय, बेसिकली मला आपली पलटणला लीड करायचं. ठीक आहे. मी आपला सैन्यात आहे. तर बघा, हा उच्च अधिकारी जो असतो, तो त्यांचा लीडर जो असतो ना, हा लीडर त्याच्या हाताखाली जितकी लोक असणार आहे त्यांना तो नेतृत्व देण्याचे काम करणार आहे आणि त्याच्याच ऑर्डरवर, त्याच्याच कमांडवर आपले सर्व जे काही जवान असणार आहेत ते काम करणार आहेत. करेक्ट. आता बघा, असं होऊ शकतं की मानून चला की लढाई झाली आणि या लढाईमध्ये मी त्या पलटणला घेऊन कुठल्या तरी एका मोठ्या शिखरावर गेलो. करेक्ट. आणि एका पॉइंट नंतर काय झालं की इथे आपली लढाई सुरू आहे आणि तशा याच्यात कुठेतरी ती लढाई चालू आहे. 7 दिवस झाले, 8 दिवस झाले आणि सोबत आणलेलं सगळं राशन हे काय झालंय, संपलेलं आहे. मग अशा याच्यात काय होतं की जे लढणारे माझे जवान आहे, मला माहिती आहे की लढणाऱ्या जवानांचं मॉरल कुठे ना कुठे कमी होणार, कारण 2 दिवसापासून त्यांनी जेवण खाल्लेलं नाही आहे, पाणी त्यांना मिळालेलं नाही आहे, मागून रसद पुरवठा
वेळेवर होत नाही आहे. मग अशा ह्याच्यात त्यांचं लढण्याचे जे काही एक आपण इच्छा म्हणतो किंवा लढण्याचा जो एक जज्बा म्हणतो तो कदाचित कुठे ना कुठे कमी होऊ शकतो. मग अशा ह्याच्यात मी लीडर म्हणून काय करणार, यांना कुठे ना कुठे मला आपण म्हणतो ना की त्या भावना त्यांच्यात निर्माण करणे आवश्यक आहे की आपल्याला लढायचं आहे. तर कदाचित मग मी काय करणार, मला माहिती आहे की बाबा ते जे काही माझे जवान आहेत हे बिचारे 2 दिवसापासून उपाशी आहेत, त्यांनी जेवण केलेलं नाही आहेत आणि अजूनही आम्हाला दिसत नाही आहे की पुढे जो काही शत्रू आहे तो माघार घेतो नाही आहे, मला त्यांच्या विरुद्ध लढायचं आहे. मग अशा वेळेस मी माझा इमोशनल इंटेलिजन्स यूज करू शकतो. काय की एक भाषण जरी दिले मी, समजा की आपल्याला आपल्या देशाची रक्षा करणे आवश्यक आहे, आपल्या देशाची रक्षा करू तर आपल्या देशात राहणारे जे आपले नागरिक आहे हे काय करणार, पुढे चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकणार. तर हे आपलं कर्तव्य आहे की आपल्या देशाला वाचवायचं आहे, आपल्या मातृभूमीची आपल्याला रक्षा करायची आहे. तर अशा पद्धतीने जर मी त्यांना भाषण दिलं तर एका प्रकारे मी माझा इमोशनल इंटेलिजन्स यूज करून त्यांना ते कार्य करण्यासाठी भाग पाडतोय. करेक्ट, भाग का पाडलेला आहे? भाग पाडलेला आहे चांगल्या गोष्टींसाठी, पण मी त्यांना त्यांच्यामधल्या ज्या काही संवेदना आहे त्या आणखी उत्स्फूर्त करतो आहे. ज्या वेदना म्हणजे आपण म्हणतो की ज्या भावना आहे त्या आणखी मी उत्स्फूर्त करतो आहे. आणि या भावना जेव्हा उत्स्फूर्त होईल ते व्यक्ती मग त्यांचं जे काही एक भूक आहे त्या भूकेवरचं जे काही एक म्हणू शकतो विचार आहे त्या विचाराला ते कमी करून लढण्याचा त्यांच्यात उत्स्फूर्तता येईल आणि ते पुन्हा लढायला जाईल. अशी भरपूर असे कंडिशन येतात आपल्या जीवनामध्ये जिथे आपण खूप वेळा आपल्या याच व्यक्तींचा म्हणजे पुढील व्यक्तींचा तसंच आपला म्हणजे स्वतःची जाण असणे, इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेमध्ये काय होतं, स्वतःच्या भावनेविषयीची जाण असून पुढल्या व्यक्तीच्या भावनेची जाण विचारात घेता ती तुम्ही कशी वापरता आणि त्यातनं तुम्ही कार्य कसे करून घेता, चांगलं कार्य वाईट कार्य करून घेता येऊ शकतं तुम्हाला. जसं आपण बघितलं टेररिस्ट मध्ये काय होतं, त्यांचा ब्रेन वॉश केला जातो आणि हे इमोशनल इंटेलिजन्सच एक काय म्हणू शकतो आपण उदाहरण आहे. करेक्ट, टेररिस्ट जे म्हणतो आतंकवादी आपल्या देशात जेव्हा येतात तेव्हा ते कसे येतात की नाही, तुम्ही जर धर्मासाठी लढलेत किंवा तुम्ही जर असं जर केलं, तुम्ही जर या लोकांना जर मारलं, करेक्ट, तुम्ही जर बॉम्ब फोडला, तुम्ही जर स्वतः घाती हल्ला केला, करेक्ट, तर अशा वेळेस तुम्हाला काय होईल की स्वर्ग मिळेल, ठीक आहे, जन्नत मिळेल. हे जे काही भावना आहेत ही कशी त्यांच्या डोक्यात टाकण्यात आलेली आहे, का ते स्वतःचा जीव देण्या इतपत तयार होतात आणि स्वतःचा जीव देतात, बॉम्ब ब्लास्ट करतात. का करतात? कारण त्यांच्या विचारासोबत त्यांच्या इमोशनल इंटेलिजन्स इमोशन सोबत ऍक्च्युली काय करण्यात आलेलं आहे, एका प्रकारे खेळण्यात आलेलं आहे आणि त्या कारणाने ते मग आपला जीव देण्यासही तयार होतात. पण ते कार्य कसं आहे, त्या इमोशनल इंटेलिजन्सचं कार्य जे करण्यात आलेलं आहे ते निगेटिव्ह कार्य आहे आणि त्या कारणाने ते असे निगेटिव्ह काम करतात, नकारात्मक काम करतात. पण आपल्याला आपला इमोशनल इंटेलिजन्स, याचाच अर्थ काय की इमोशनल इंटेलिजन्स वापरून तुम्ही सत्कार्यही करू शकता, करेक्ट, म्हणजेच काय, सत्कर्मही करू शकता आणि कुकर्मही करू शकता. म्हणजेच लीडर जो असतो त्याला कशा पद्धतीने आपल्या लोकांकडनं काम करून घ्यायचं आहे, मग ते कुकर्मासाठी असू शकतं, सत्कर्मासाठी असू शकतं, पण ते सत्कर्मासाठी असायला पाहिजे. यालाच आपण म्हणतो भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. क्लिअर. मग एका डेप्युटी कलेक्टरला, एखाद्या कलेक्टरला, एखाद्या अधिकाराला त्याच्या सबऑर्डिनेट असणारे जे काही लोक असतात, ठीक आहे, जे अधिकारी असतात किंवा कर्मचारी वर्ग असतात, त्यांच्याकडनं जेव्हा काम करून घ्यायचं असतं तेव्हा तो त्यांच्या सर्व भावनेचा विचार करून आणि स्वतःच्या भावनेची जाण असून तो त्याच्यावर कार्य करतो आणि एका पद्धतीने आपण असं म्हणू शकू की तो त्यांना कामाला लावतो आणि आपलं कार्य कंप्लीट करतो. ठीक आहे, क्लिअर. त्यानंतर पुढे नैतिक विचारवंत आणि तत्वज्ञ हे अतिशय महत्वाचं आहे, कारण यामध्ये मी तुम्हाला आता ते सांगेल पुढे जाऊन अनालिसिसमध्ये याबद्दलचे भरपूर प्रश्न विचारले चालले आहेत आता, ज्यामध्ये याचं वेटेज खूप वाढलेलं आहे. ठीक आहे, म्हणून तुम्हाला भरपूर काही असे मॉरल थिंकर्स आणि फिलॉसॉफरचे जे आपल्याला अभ्यासायचे असतात, जसे महात्मा गांधी झालेत किंवा डॉक्टर बी आर आंबेडकर झालेत, करेक्ट, विवेकानंद झालेत, करेक्ट, हे तर आपले भारतीय होते किंवा भारताच्या बाहेरचे जे म्हणतो आपण, ठीक आहे, तर तेही आपल्याला अभ्यासायचे असतात. जसं प्लाटो आहे, सॉक्रेटिस आहे, तर आपण हळूहळू अभ्यासणार आहोत. करेक्ट, तर हाही अतिशय महत्वाचा आहे. म्हणजेच काय, इथिक्स इन ह्युमन इंटरफेस म्हणजे नीतिशास्त्र आणि मानवी संबंध यावर्षी रिपीटेडली प्रश्न विचारला होता. अभिवृत्ती म्हणजे ऍटिट्यूड आणि अभियोग्यता म्हणजेच ऍप्टिट्यूड यावर प्रश्न विचारला होता. इमोशनल इंटेलिजन्स यावरही प्रश्न विचारले चालले आहेत आणि त्यानंतर नैतिक विचारवंत आणि तत्वज्ञ, त्यालाच मॉरल थिंकर्स आणि फिलॉसॉफर्स म्हणतो, त्यावरही प्रश्न विचारले चालले आहेत. त्याही पलीकडे लोकशासनातील नागरी सेवा मूल्य आणि नीतिमत्ता, त्यालाच म्हटलं होतं पब्लिक सर्व्हिस व्हॅल्यूज आणि इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. अल्टिमेटली तुम्ही अधिकारी बनतात आणि अधिकारी बनताना तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे म्हणजे भारतीय जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, प्रशासन आहे,
त्याचा एक घटक बनणार आहात. मग अशा अनुषंगाने तुम्हाला पब्लिक सर्व्हिस म्हणजेच लोकसेवा तसंच पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन याचं तुम्ही भाग बनणार आहात आणि ते तुम्हाला काम करायचं आहे. तर अशा याच्यात तुमचं इथिक्स नैतिकता ही या दोन क्षेत्रात म्हणजे पब्लिक सर्व्हिस तसंच पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन यामधली चेक केल्या जाते आणि तोच उद्देश आहे या पेपरचा. करेक्ट. हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आपण याबद्दलची माहिती घेणार आहोत. पुढे प्रशासनातील सचोटी त्यालाच म्हटलं जातं प्रोबिटी इन गव्हर्नन्स. प्रोबिटी म्हणजे काय? एका प्रकारे असं समजा प्रोबिटी म्हणजे प्रामाणिकपणाची सर्वोच्च अशी भावना. ठीक आहे. म्हणजे तुम्ही किती प्रामाणिक आहात. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जर कलेक्टर झाला डेप्युटी कलेक्टर झाला मग त्या खुर्शीला घेऊन त्या एका पदाला घेऊन किंवा त्या प्रशासनाला घेऊन किंवा त्या प्रशासनाशी निगडीत म्हणजे भारत देशाला घेऊन तुम्ही किती प्रामाणिक आहात. तुमच्या कार्याला घेऊन तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारीला घेऊन तुम्ही किती सचोटी युक्त आहात किंवा प्रोबिटी तुमच्यात किती आहे हे चेक केलं जातं. जसं की एखादा व्यक्ती आहे त्याला माहिती आहे की माझ्या हातात हे अधिकार आहेत. करेक्ट. पण तो अधिकाराचा दुरुपयोग करत असेल एका प्रकारे करप्शन करत असेल तर त्याच्यामध्ये सचोटी नाही त्याच्यामध्ये प्रोबिटी नाही म्हणजेच प्रामाणिकपणा नाही. करेक्ट. मग हे प्रामाणिकपणा समजणे अतिशय प्रामाणिकपणा चेक करणे हाही या पेपरचा उद्देश आहे. क्लिअर. हा विषय आहे आणि हे आपले आहे 7 असे घटक ज्यावर नीतिशास्त्र नीतिमत्ता या पेपरला डिझाईन करण्यात आलेला आहे आणि या अंतर्गतच पेपर विचारला जातो. आता बघा यामध्ये मी डिटेल आपला जो सिलेबस आहे सुरुवातीला तर मी तुम्हाला फक्त त्याचे जे हेडिंग्स आहेत ते सांगितले. आता मी इथे डिटेल तुम्हाला एक्झाम म्हणजे तुम्हाला समजून देणार नाही कारण याच्यामध्ये तुम्हाला हे स्वतः वाचू शकता. मी तुम्हाला याबद्दलची माहिती स्वतः एक्सप्लेन केलेली आहे. तर हाच जो आहे हा आपला डिटेल सिलेबस आहे जो आपल्याला राज्यसेवेने दिलेला आहे. करेक्ट. यामध्ये तेच की महात्मा गांधी विवेकानंद डॉक्टर आंबेडकर इमॅन्युअल कांट झाले अब्राहम लिंकन करेक्ट इत्यादी. तर हे सगळे आपले याच्यामध्ये तर हा आपला डिटेल सिलेबस आहे तो तुम्हाला शेअर केला जाईल. तिथनं तुम्ही तो वाचू शकता किंवा आपल्या राज्यसेवेच्या ज्या ऑफिशियल साईटवरनं जो काही दिलेला आहे त्यामध्ये तो वाचू शकता. ठीक आहे. पुढील आहे आता नीतिमत्ता घटकानुसार प्रश्नांची संख्या आणि जे आपण आता घटक बघितले त्यावर किती वेटेज आहे हे समजणे महत्वाचे असतं. कारण मला अभ्यास तर करायचा आहे पण कुठल्या घटकाला किती महत्व द्यायचं आहे हे अतिशय महत्वाचं असतं. करेक्ट. आता इथे जर आपण बघितलं 2013 मग आता इथे जे काही आपलं अनालिसिस आहे ते युपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन करेक्ट याचा आहे 2013 ते 2025 पर्यंतची किती संख्या प्रश्नांची होती या घटकानुसार ते आपण बघणार आहोत. पण एक लक्षात घ्या राज्यसेवेला आपला हा पहिला अटेम्प्ट आहे नवीन पॅटर्ननुसार. तर आपण जे सीएससी एक्झामिनेशन सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन युपीएससीची त्याचा अनालिसिस बघणार आहोत. आता बघा जे आपले 7 घटक होते म्हणजे नीतिशास्त्र आणि मानवी परस्पर विमुक्ता मूल्य त्यानंतर अभिवृत्ती म्हणजे ऍप्टिट्यूड त्यानंतर अभियोग्यता. ठीक आहे. ऍटिट्यूड त्यानंतर अभिवृत्ती ऍटिट्यूड अभियोग्यता ऍप्टिट्यूड नैतिक विचारवंत तत्वज्ञ भावनिक बुद्धिमत्ता लोकशास्त्रातील नागरी सेवा व मूल्य आणि नीतिमत्ता आणि प्रशासनातील सचोटी. करेक्ट. हे जे काही आपले 7 हेड आहे यामध्ये प्रश्न कसे विचारले चाललेले ते बघा 2013 ते 2025 पर्यंतचे प्रश्न मी इथे दाखवलेले आहेत. पण लक्षात एक घ्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या शेवटचे जे काही 5 वर्षातले आहेत त्याचं वेटेज समजणे आवश्यक आहे. कारण काय की युपीएससी मध्ये 2013ला जेव्हा आपल्याला इथिक्स सब्जेक्ट आला आणि त्यानंतर ते प्रश्न विचारलाच गेले तर त्यामध्ये याच टॉपिकला घेऊन भरपूर गोष्टी बदललेल्या आहेत. करेक्ट. जसं फॉर एक्झाम्पल आता इथे तुम्हाला दिसत आहे की इथे वेटेजनुसार जर आपल्याला दिसत आहे की नीतिशास्त्र व मानवी परस्पर विमुक्ता यावर 3 प्रश्न आहेत. त्यानंतर सर्वात जास्त प्रश्न अभियोग्यता ठीक आहे ऍप्टिट्यूडवर आहे. त्यानंतर नैतिक विचारवंत यावर आहे. करेक्ट. बाकीला जवळपास 1-2 प्रश्न. त्यानंतर बघा कुठे कुठे तुम्हाला 0 प्रश्न विचारला गेले. इथे तुम्हाला 3 विचारला गेले. पुढल्या वर्षी तुम्हाला 0 प्रश्न विचारला गेला. करेक्ट. त्या पलीकडे मग 3 प्रश्न 4 प्रश्न किंवा 2 प्रश्न 1 प्रश्न असंच वेटेज आहे. आता हे जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला इथिक्स मध्ये जो सेक्शन 1 आहे त्यामध्ये टोटल 13 प्रश्न असतात. करेक्ट. आणि हे 13 प्रश्न याच हेडमध्ये डिवायडेड असतात. पण इथं जर तुम्ही बघितलं याची ऍडिशन करून हे 13, 15, 17 असे प्रश्न होत आहेत. मग तुम्ही म्हणाल एक्स्ट्रा प्रश्न कुठून आले तर काही प्रश्न हे 2 घटकामध्येही डिवाइड होऊ शकतात किंवा 2 घटका मिळून एक प्रश्न बनू शकतो. तर मग कदाचित अभिवृत्ती आणि अभियोग्यता या दोन्हीमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. जो कॉमन प्रश्न आहे तो इथे गणला गेला इथे गणला गेलेला आहे. तर म्हणून तुम्ही इथे टोटल कराल तर तुम्हाला कदाचित 13 प्रश्नांच्या वरती दिसणार. करेक्ट. पण तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे त्यामध्ये कदाचित असा प्रश्न डिझाईन करण्यात आलेला होता ज्यामध्ये दोन्हीही जे काही आपले घटक आहेत ते त्यामध्ये होते म्हणून ते आपण तिथे काउंट केले. करेक्ट. तर आता सर्वात महत्त्वाचं एक लक्षात घ्या जर आपण मागच्या 5 वर्षाचा जर विचार केला म्हणजे 2025 यावर्षी झालेला युपीएससी सीएससीचा पेपर त्याच्या आधी 24चा 23, 22 आणि 20 21 पासून आपण 5 वर्ष जर विचारात घेतले तुम्हाला काय दिसतं इथे की इथे 3 प्रश्न 4 आणि 2 म्हणजे 2, 3, 3, 4, 2 असे प्रश्न आहेत. करेक्ट. त्या पलीकडे इथे बघा 4, 3, 3, 2. करेक्ट. इथे बघा तुम्हाला
0 प्रश्न आहे कुठे, इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे. म्हणजेच काय की तुम्हाला अभिवृत्तीवर तेवढे रिपीटेडली प्रश्न विचारला चालले आहेत असं नाही दिसत आहे. पण इथे तुम्हाला दिसत आहे की पहिला जो टॉपिक आहे आपला म्हणजे नीतिशास्त्र व मानवी मूल्य, मानवी परस्पर विमुक्ता, यामध्ये तुम्हाला रिपीटेडली 3 ते 4 प्रश्न ऑन एन ऍव्हरेज दिसत आहे. करेक्ट. त्या पलीकडे याही टॉपिकला तुम्हाला 3 ते 4 प्रश्न ऑन एन ऍव्हरेज दिसत आहे. म्हणजेच काय, अभियोग्यता. ठीक आहे, ऍप्टिट्यूड. त्यानंतर इथेही तुम्हाला 3 ते 4 प्रश्न तुम्हाला दिसत आहे आणि त्याचे आधी जर बघितलं तर 3 ते 4 प्रश्न आहे. नैतिक विचारवंत आणि तत्वज्ञ यावर आता सर्वात जास्त प्रश्न विचारला चाललेला आहे. करेक्ट. म्हणून माझ्यासाठी हा टॉपिक अतिशय महत्वाचा होऊन जातो. तसेच हे जे मी इथे सांगितलं तेही महत्वाचे होऊन जातात. त्याही पलीकडे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इमोशनल इंटेलिजन्सवर तुम्हाला दिसतंय की 1 किंवा 0 प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे याचं एकच प्रश्नाचं वेटेज आहे. मग इमोशनल इंटेलिजन्सला तुम्हाला किती वाचायचं आहे, जितकं त्याचं महत्व आहे तितकं. खूप जास्त वाचायची गरज नाही. म्हणजे प्रॅक्टिकल अप्रोच ठेवणे खूप आवश्यक आहे. करेक्ट. त्याही पलीकडे पुढला टॉपिक बघा आता, म्हणजेच काय, लोकशासनातील नागरी सेवा आणि मूल्य आणि नीतिमत्ता. यामध्ये जर बघितले तर 5, 4, 3 असं वेटेज आहे आणि हा अतिशय महत्वाचा आहे. कारण काय की आपण बघितलंय की आपल्याला ऍक्च्युली नीतिशास्त्र जो आहे तो का देण्यात आलेला आहे, कारण तुमचं नागरी सेवा मूल्य आणि नीतिमत्ता मूल्य किंवा प्रशासनातील जे मूल्य म्हणतो आपण, हे चेक करण्यासाठी आलेलं सब्जेक्ट. म्हणून यावर कधीही वेटेज तुमचं कमी होणार नाही. हा अतिशय महत्वाचा असा टॉपिक बनतोय. करेक्ट. आणि शेवटचं जर म्हटलं प्रशासनातील सचोटी, प्रोबिटी इन ऍडमिनिस्ट्रेशन, तर यावर तुम्हाला इथे 2 प्रश्न विचारले, इथे 1, इथे 4 प्रश्न विचारून घेतलेत, एक्सेप्शन. पण इथे ऑन एन ऍव्हरेज तुम्हाला 1 ते 2 प्रश्न तुम्हाला दिसत आहे. त्याच्या आधी 3 पर्यंत गेलेली आहे संख्या. करेक्ट. म्हणजेच काय, हे मागच्या वर्षी जे काही अनालिसिस आहे प्रश्नाचं, हे काय सांगतं की मला कुठल्या टॉपिकला किती वेटेज द्यायचं आहे. करेक्ट. इथे तुम्हाला जसं समजतं की हा जो काही वरचा भाग आहे म्हणजे नीतिशास्त्र व मानवी परस्पर विमुक्ता, इथे तर आपल्याला मूळ संकल्पना असतात. इथे ज्या थेरी पार्ट म्हणतो आपण इथिक्सचा, त्यामधल्या मूळ संकल्पना यामध्ये आहे आणि त्या अभ्यासल्याशिवाय कदाचित पुढील जे काही टॉपिक्स आहे, घटक आहे, ते कदाचित मला समजणार नाही. म्हणून मला ते समजण्यासाठी सुरुवातीला तर ते नीतिशास्त्राचे बेसिक संकल्पना म्हणतो आपण, कन्सेप्ट, ते समजणे आवश्यक आहे. आणि त्याचं जे काही मानवी परस्पर विमुक्ता, इंटरफेस, ह्युमन इंटरफेस जो आहे, त्याला इंग्लिशमध्ये ह्युमन इंटरफेस म्हणतात, तर हे समजणे अतिशय आवश्यक आहे. क्लिअर. पण त्यानंतरही महत्वाचा जो काही टॉपिक होऊन जातो मग आपला हा होऊन जातो. दिसतंय तुम्हाला. म्हणजेच काय, लोकप्रशासनातील आणि नागरी सेवातील जे मूल्य आणि नैतिकता आहे यावर रिपीटेडली कंटिन्युअसली प्रश्न विचारला गेले आहेत आणि राज्यसेवेमध्येही ते विचारल्या जातील. करेक्ट. म्हणून हा टॉपिक मला अतिशय महत्वाचा वाटतो आहे. या टॉपिक नंतर त्यानंतर आपला हाही टॉपिक तितकाच महत्वाचा आहे. त्यालाच आपण काय म्हणतोय, ऍप्टिट्यूड. ऍप्टिट्यूड अतिशय महत्वाचा आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये ऍप्टिट्यूड आहे की नाही, त्याची अभियोग्यता आहे की नाही कलेक्टर बनण्याची किंवा कलेक्टर बनल्यानंतर त्या खुर्चीवर बसण्याची किंवा मग डेप्युटी कलेक्टर बनण्याची किंवा कुठला दुसरा तरी अधिकारी बनण्याची. ही अभियोग्यता तपासणे हाही त्यातला एक पर्पज आहे. म्हणून हा टॉपिक महत्वाचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला नीतिमत्ता घटकानुसार प्रश्नांची संख्या काय सांगतं, तर तुम्हाला त्याचं वेटेज सांगतं की तुम्हाला कुठल्या घटकाला किती महत्व द्यायचं आहे. क्लिअर. तर हे तुम्हाला समजलेलंच आहे. करेक्ट. त्यानंतर पुढे आता आहे की शेवटचा जो आपला पार्ट होता, 3-4 पार्ट होता आपला, शेवटचा जो आहे की पेपर हाताळण्याची रणनीती तुमची कशी असायला पाहिजे. ते एक लक्षात ठेवा की नीतिशास्त्र हा विषय आहे, हा बाकी विषयासारखा नाही. यामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळ्या पद्धतीने हा समजायचा असतो. करेक्ट. मग आणि तो लक्षातही ठेवायचा असतो आणि प्रश्नही त्याच पद्धतीने डिझाईन केले जातात. नॉर्मल जे आपले सब्जेक्ट्स आहे म्हणजे अदर दॅन इथिक्स, तर त्यामध्ये प्रश्न एका प्रकारे खूप वेगळ्या पद्धतीने असतात. त्यामध्ये तुम्हाला इतका जास्त वेगळं पण नसतं. पण हा जो काही सब्जेक्ट आहे इथिक्स, हा बाकी सगळ्या सब्जेक्टपेक्षा थोडा वेगळ्या पद्धतीने समजायचा असतो. तर याची रणनीती काय आहे, तर सुरुवातीला जेही काही कन्सेप्ट असतात त्याच्या ज्या व्याख्या असतात, संकल्पना असतात, करेक्ट, व्याख्या, ह्या पहिल्या तर तुमच्या पाठ असायला लागतात. करेक्ट. ह्या तुमच्या पाठ असायला लागतात. कारण का, कधीही समजा प्रश्न आला तर तो तुम्हाला तशा पद्धतीने विचारला जाणार. फॉर एक्झाम्पल आपलं पहिलं एक्झाम्पल घेऊया. पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय होता की तो जो व्यक्ती होता, जो थकलेला होता, जो सीटवर बसलेला होता लोकलमध्ये, एक महिला आहे, ती प्रेग्नंट आहे आणि त्याला बसण्यासाठी रिक्वेस्ट करते. करेक्ट. तर तो बसण्यासाठी जागा देतो. तर याचा अर्थ काय की जी काही मगाशी एक संवेदनाची एक आपण म्हणतो की एक भावना होती, त्यालाच आपण म्हणतो एम्पॅथी. करेक्ट. मग आता ही एम्पॅथी म्हणजे काय, आता एक माझ्या पुढे काय आली आहे, व्हॅल्यू किंवा मूल्य आले, त्यालाच आपण काय म्हणतो एम्पॅथी म्हणजे संवेदना. मग ही संवेदनाची व्याख्या काय आहे हे समजणे आवश्यक आहे. ही संवेदना म्हणजे काय, जसं मी तुम्हाला मगाशी समजून सांगितलं. ही सहानुभूती ही एक संकल्पना आहे किंवा ती एक व्हॅल्यू आहे, मूल्य आहे, पण ती मग संवेदनापेक्षा कशी वेगळी आहे हे समजणे आवश्यक. करेक्ट. म्हणजेच काय की मला संवेदना काय आहे हे समजणे, त्याची व्याख्या माहित असणे आवश्यक असते. क्लिअर. त्या पलीकडे मग हीच जी काही व्याख्या आहे, ही जी व्याख्या असतं म्हणजे ज्या संकल्पनेची व्याख्या आहे, ती संकल्पना मला चांगल्या पद्धतीने समजणे आवश्यक आहे. कसं, व्याख्या तर माहिती आहे त्या संकल्पनेची, पण त्याही पलीकडे ती संकल्पना एक्झॅक्टली काय आहे,
कुठली अशी व्हॅल्यू किंवा मूल्य त्या संकल्पनेत आहे आणि ते काय दर्शवते, आणि जे ह्युमन इंटरफेस म्हणतो म्हणजे की मानवी परस्पर विमुखता, त्याच्या अनुषंगाने ती संवेदना जी भावना आहे, म्हणजे की एम्पॅथी जी भावना आहे, संवेदना लिहिल्या मी इथे, समवेदना जी भावना आहे, ही जी भावना आहे समवेदना, ही भावना मग का गरजेची आहे, किंवा त्याचा वापर का केला जाऊ शकतो, किंवा ते तुम्हाला दैनंदिन जीवनात तसा प्रशासनात तुमचा त्याचा कसा वापर होणार, इमोशनल इंटेलिजन्स तुमचं कसं त्यामधनं तुम्ही वापरू शकता. करेक्ट, म्हणजे काय आपलं जे भावनिक हे संकल्पना आपण म्हणतो की भावनिक, ते इमोशनल इंटेलिजन्स बुद्धिमत्ता, तर त्यामध्ये तुम्ही त्याचा वापर कसं करू शकता. करेक्ट, तर या गोष्टी तुम्हाला समजणं आवश्यक आहे. तर म्हणजेच काय की एक जी संकल्पना आहे त्याची व्याख्या आणि ती संकल्पना समजणे आवश्यक असणार आहे, की कशी ती संकल्पना अदर संकल्पनेपेक्षा वेगळ्या आहेत, त्याचं काय रिलिव्हन्स आहे, काय महत्व आहे, आणि त्या संकल्पनेचा वापर करून तुम्ही प्रशासनामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये काय गोष्टी घडवून आणू शकता, हे महत्वाचं आहे. त्याही पलीकडे मग शेवटी की ह्या संकल्पनेविषयीची उदाहरणे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. करेक्ट, जसं मी तुम्हाला तिथं संवेदना, एम्पॅथी ही भावना सांगितलेली आहे. करेक्ट, जसं मानून चला की तुम्ही एक प्रशासक आहात, तुम्ही कलेक्टर झालात, आणि कलेक्टर झालात कसे, गरिबीतून झाले. करेक्ट, तर गरिबीतून झालेल्या कलेक्टरला गरिबीची जाण असणार आहे. म्हणजेच काय की एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला, एखादा शेतकरी आला बिचारा, जो 2-3 एकरचा शेतकरी आहे, आणि त्याच्या शेतीमध्ये कदाचित प्राण्यांमुळं, वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालं. करेक्ट, मग अशा वेळेस तो तुमच्याकडे आला की साहेब माझं सगळं जे पीक आहे ते प्राण्यांनी खाऊन टाकलं किंवा त्याची नासाडी केली, तर मग आता काय करायचं, माझं त्याच्यावरच जीवन होतं, आणि मला माझ्या घरी फॅमिली आहे, कुटुंब आहे, घरात मुलं बाळ आहे, आता काय करायचं. आता त्याची जी काही भावना आहे, ती भावना तुम्ही स्वतः समजून घेऊ शकता, कारण तुम्ही गरिबीतून आले आहात, तुम्हाला भुकेची जाण आहे, कदाचित तुम्हाला एक वेळेला जेवायला मिळालं नाही, जरी आता सध्या अधिकारी झालात, पण त्या भावनेची जी म्हणतो आपण, जे मूल्य म्हणतो आहे, त्याबद्दलची तुम्हाला जाण आहे. मग अशा वेळेस तुम्ही स्वतः ती जी काही संवेदना आहे ती जाणून घेऊ शकता, आणि त्याच्यानुसार मग कदाचित तुम्ही ऍक्शन घेऊ शकता, कृती घेऊ शकता तुमच्या अधिकारात ज्या आहेत. करेक्ट, तुमची जबाबदारी त्यामधनं दिसतं. करेक्ट, रिस्पॉन्सिबिलिटी, आणि तुमचं कर्तृत्व जे आहे, कृत्य जे आहे, ते मात्र समजून येणार. तर अशा पद्धतीची जी उदाहरणं आहेत ती तुम्हाला द्यावं लागणार, तेव्हा जाऊन तुमचं काय होणार, मग तो जो कन्सेप्ट आहे तो चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून घेऊ शकता. करेक्ट, म्हणजे बेसिकली काय की एखादा नीतिमत्तेचा जो काही व्हॅल्यू किंवा आपण मूल्य म्हणतो, ते जर तुमच्या पुढे येत असेल, जसं इथे एक्झाम्पल म्हणून आपण समवेदना घेतलं होतं, एम्पॅथी, त्याबद्दलची तुमची व्याख्या काय आहे, टेक्निकल जे काही व्याख्या असतं, स्टँडर्ड अशी जी व्याख्या असतं, ती तुम्हाला समजणे आवश्यक असते, ती तुमची पाठ असायला लागणार. त्या पलीकडे ती संकल्पना एक्झॅक्टली काय, त्याचं महत्व काय, मानवी जीवनात त्याचं महत्व काय, प्रशासनात त्याचं महत्व काय, किंवा मग आपलं दैनंदिन जीवनात त्यात महत्व काय, हे समजणे अतिशय महत्वाचं आहे. आणि ते समजून देण्यासाठी तुमच्याकडे एक उदाहरण असणे आवश्यक आहे, जेणेकरून मग तुम्ही आन्सरमध्ये ते लिहू शकता. तर बेसिकली एक लक्षात घ्या की जेव्हाही प्रश्न असे डिझाईन केले, आता तुम्ही इथे मी प्रश्न तुम्हाला दाखवलेले नाही युपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनचे, पण युपीएससीचे प्रश्न जर तुम्ही बघितले, त्यामध्ये कुठली ना कुठली एक संकल्पना किंवा भावना किंवा आपण त्याला मूल्य म्हणतो, ते तुम्हाला त्यामध्ये दिसणार. आणि त्यामध्ये भरपूर प्रश्न जे असतात ते सरळ तुम्हाला दिसणार की एम्पॅथी काय आहे, सिम्पॅथी काय आहे, त्यामधला फरक सांगा. हा सरळ प्रश्न आहे. करेक्ट, बरोबर. पण आता जर असं आलं की मदर तेरेसा ज्या होत्या, त्यांनी गरिबांसाठी किंवा आपण म्हणतो की जे हेल्थ, आरोग्य क्षेत्र आहे, त्यासाठी इतक्या वरच्या लेवलचं त्यांनी काम केलं की स्वतःचा सेल्फलेसनेस, म्हणजे काय म्हणतो आपण की स्वार्थ विसरून फक्त आणि फक्त समाजासाठी वाहून घेतलं, गरिबांसाठी वाहून घेतलं. करेक्ट, मग त्यांच्यामध्ये जे म्हणतो की सर्वोच्च अशी भावना जे म्हणतो आपण काम करण्याची, करेक्ट, म्हणजे त्यालाच आपण मगाशी अल्ट्रुइझम म्हटलं होतं, तर ही भावना त्यांच्यामध्ये आहे. मग असे एक्झाम्पल तुम्हाला लिहिता आले पाहिजे, आणि जेव्हा तुम्ही लिहून सांगाल तेव्हा सांगू शकता की बाबा मग तुमचं सिम्पॅथी काय असतं, एम्पॅथी काय असतं, किंवा कम्पॅशन काय असतं, अल्ट्रुइझम काय असतं. करेक्ट, मी जर तुम्हाला म्हटलं की प्रामाणिकपणा काय, करेक्ट, ते तुम्ही सांगू शकता. करेक्ट, पण प्रोबिटी ज्याला आपण म्हणतो, क्लिअर, सचोटी काय आहे ही तुम्ही सांगू शकता. क्लिअर, तर अशा पद्धतीने तुम्ही विविध अशा ज्या काही संकल्पना आहे त्याच्या व्याख्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक असतं. त्या व्याख्यानंतर ती संकल्पना तुम्हाला अशा पद्धतीने समजून घ्यायची आहे की ती संकल्पना कसं तुम्हाला दैनंदिन जीवनात मदत करतं, किंवा तुम्ही ते वापरता, किंवा त्याचा काय फायदा होतो, काय तोटा होतो. त्याही पलीकडे कंडिशननुसार, म्हणजे आपण म्हणतो की वेळ काय आहे, ती काय कंडिशन आहे तिकडली, तर परिस्थिती काय, त्या परिस्थितीनुसार एखाद्या संकल्पनेचा वापर जर तुम्ही केला तर त्याचा कसा इम्पॅक्ट होणार, किंवा ती बरोबर आहे की चूक आहे, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला या संकल्पना चांगल्या पद्धतीने समजायच्या असतात. त्याही पलीकडे ते सांगण्यासाठी, त्या आणखी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये उदाहरणे माहिती असणे आवश्यक असतं. तेव्हा जाऊनच तुमचा हा जो पेपर आहे हा चांगल्या पद्धतीने
तयार होतो आणि करतो. आणि आपणही या पुढील लेक्चरमध्ये अशाच पद्धतीने शिकणार आहोत. कुठलीही संकल्पना असणार, त्याबद्दलची व्याख्या काय आहे, ती संकल्पनेचा काय अर्थ होतो, त्यानंतर त्याचं महत्व काय आणि त्याची उदाहरणं काय, बस इतकं जर तुम्ही केलं तर आन्सर रायटिंग तुमची इझिली तुम्ही करू शकता. करेक्ट. तर हे होतं इथिक्स, नीतिमत्ता या पेपरबद्दल. क्लिअर. होप करतो, आशा करतो की याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती मिळालेली असणार आहे. जर तुम्हाला आणखी काही जर डाऊट असतील तुम्ही मला विचारू शकता. जे काही आपले डिटेल्स आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि याबद्दलची माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता. धन्यवाद.